श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। नको आम्हा सवे गोपाळा, येऊ ढाळा तुझ्या गाई। कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे येर झारे। प्रस्तुत प्रतिवर्षी आपण सर्वजण फार आनंदाने उत्साहात हा सप्ताह संपन्न करतो। आम्हालाही तुमच्या आनंदात प्रतिवर्षी सहभागी होता येतं। पहिल्याच दिवशी आम्ही तुमच्या सहभागी होत असतो। यावर्षी शेवटी सहभागी झालेलो आहोत। फार समाधान वाटतं। मगाच प्रवचनात मी सांगितलं सिद्धेश्वराजवळ की तुमच्यासमोर त्याने बोलायला चांगलं वाटतं, तुम्ही ऐकता। प्रवचन करायचं होतं मगा आणि ज्ञानेश्वरीचे डॉक्टर समोर बसले होते। त्यांच्यासमोर काय त्याने बोललं पाहिजे। खरं तर तुमच्यासमोर बोलण्याची माझी पात्रता योग्यता नाही, पण तरी तुम्ही मोठं मन करून श्रवण करण्याकरिता समोर बसता हे तुमचं मोठेपण आहे। म्हणून ना तरी बालक बोबडा बोली, का वाकोडा विचुका पावले, ते चोज करून माऊली रिजी जेवी। नाही जशी त्यांनी बाळाचे बोबडे बोल पोटात घालते असं तुम्ही मला सांभाळत आहात। म्हणून तुमच्या कृपेनं त्यांनी, तुमच्या प्रसादानं त्यांनी भगवंताचं चिंतन मला करता येत आहे। आज काल्याचा प्रसंग आहे। काल्याचा प्रसंग म्हणलं की भगवंताचं चरित्र सांगावं। अतिशय महत्त्वाचं दिव्य असणारं चरित्र आहे। सगळेच ऐकत असतात। खरं तर तुमचं आणि आमचं हे नातं त्या भगवंताच्या चरित्रामुळंच आहे। आम्ही येतं काय दुसरं। त्याचं गोड चरित्र त्यांनी सांगावं, तुम्हाला पण ते प्रिय वाटतं, फार गोड वाटतं, तेच जास्त महत्त्वाचं आहे। म्हणजे ते सगळ्यांना भावतं महाराज, आबालवृद्धांना भावतं। ते अज्ञानालाही भावतं, ज्ञानाला पण भावतं। अज्ञानाला भावतं, तो त्या माध्यमातून ज्ञानापर्यंत जातो। ज्ञानाला का भावतं, त्याला काय करायचं शिल्लक आहे, चौथ्याची ठाई काही करण्याची नाही, काहीच करायचं नाही त्याला। मग त्याला का भावतं, त्याला जीवनमुक्तीचा आनंद देतं, हा महत्त्वाचा विचार आहे। पण जीवनमुक्त होऊन त्याने विलक्षण आनंद जर भोगायचा असेल तर भगवंताचं चरित्रच मधुर आहे महाराज। मग ते चरित्र ऐकणं आणि ते ऐकत असताना त्याने महाराज त्याच्या चरित्रात प्रवेश करणं हे पण अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणून काल्याच्या कीर्तनात भगवंताचं चरित्र त्यांनी सांगावं। ते चरित्र त्यांनी सांगण्याकरिता अभंग त्यांनी निवडलेला आहे। आदरणीय साहेबांनी अभंग काढून दिलेला आहे आणि गोड अभंग आहे। या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जगाचा मालक त्यांनी सगुण साकार रूप धारण करून आला, सुंदर रूप धारण करून आला आणि गोपाळांबरोबर खेळू लागला, उड्या मारू लागला, बागडू लागला। गोमातेला घेऊन वनात त्यांनी जाऊ लागला। मग आता सगळेच गोपाळ त्याच्याबरोबर येऊ लागले, सगळ्यांच्या गोमाता त्यांच्याबरोबर आहेत आणि सगळेजण गोचारण करण्याकरिता वनामध्ये जात आहेत। पण बरेच असे गोपाळ आहेत की त्यांच्या कळपामध्ये असणाऱ्या ज्या गायी आहेत, काही शांत आहेत। आता गाय गरीबच असते बऱ्याच वेळेला, एखादीच गाय अशी असते जी फार ओढाळ असते। म्हणून कळपात सगळ्याच गायी गरीब असतात असं नाही, सगळ्याच ओढाळ असतात असं पण नाही। पण त्या ओढाळ गायीमुळं सगळ्याच गायांना बऱ्याच वेळेला कष्ट सहन करावे लागतात। म्हणून त्यांनी बरेच गोपाळ आहेत, त्यातल्या एका गोपाळाच्या कळपामध्ये काही ओढाळ गायी आहेत आणि त्या ओढाळ गायींमुळं काय होतं, सगळे गोपाळ एकत्र आहेत, खेळत आहेत, सगळा त्यांनी आनंद घेत आहेत। आणि त्याच्यात जर एखादी ओढाळ गाय त्यांनी कळपाला सोडून दूर गेली की मग त्याच गायीच्या मागे धावत फिरावं लागतं। मग तिच्या मागे धावता धावता तो खेळही राहून जातो, तो आनंद घ्यायचाही राहून जातो, ते सगळ्याच गोष्टी तिथंच राहतात। एका गायीमुळं जर त्यांनी एवढ्याच गोष्टी होत असतील तर ती गायच कशाला पाहिजे आपल्यात, हा महत्त्वाचा विचार। म्हणून ज्या गोपाळाच्या कळपात त्यांनी अशा गायी आहेत, ओढाळ आहेत, त्या गोपाळाबरोबर भगवान संवाद साधतो आहे। तो म्हणतो, हे बघ गोपाळा, तुझ्या गायी ओढाळ आहेत आणि त्या ओढाळ गायी आमच्या त्यांनी कळपामध्ये घेऊन येतोस आणि त्या गायींच्यामुळं त्यांनी आमचा सगळा त्यांनी आनंदात विक्षेप निर्माण होतो। म्हणून त्यांनी तुझ्या त्या ओढाळ गायी आहेत ना, त्या आमच्याकडे आणतच जाऊ नकोस। नको गोपाळा आम्हा सवे, तू त्यांनी येऊ ओढाळा तुझ्या गाई, नको आम्हा सवे गोपाळा, येऊ ओढाळा तुझ्या गाई फार ओढाळ आहेत, त्या गाई आमच्याबरोबर येऊ देऊ नकोस।
का बरं येऊ देऊ नकोस? म्हणे कोण धावे त्यांच्या लागे. लागे म्हणजे निमित्ताने. लागे शब्दाचा अर्थ होतो निमित्ताने. त्यांच्या निमित्ताने कोणी पळावं? त्या गायीच्या निमित्तानं पळावं. मागे मागे येरझारी. त्यांच्या मागे येरझारा घालायच्या आणि त्यांच्या निमित्तानं अशा पद्धतीने पळायचं. कोणी पळावं हा महत्त्वाचा विचार. आता त्या गोपाळाला भय निर्माण झालं. हा म्हणतो तुझ्या गायी आमच्या कळपात येऊ देऊ नकोस, तू तुझ्या वेगळ्या टाकणे अशा पद्धतीने चारायला घेऊन जा. म्हणून त्याला भय निर्माण झालं. देवा असं करू नकोस. नाही नको काय नको. बघ ना तुझ्या गायी काय करतात. म्हणे काय करतात सांगितलं. न बैसती एके ठाई. एका जागेवर बसत नाहीत. त्या 10 वाटेनं त्यांनी फिरत राहतात. धावती 10 वाटा. 10 वाटांनी त्या पळत सुटतात. आणि अशा गायींना त्यांनी सांभाळणं काय सोपी गोष्ट आहे की तू आधी गाय आवर मग आमच्यात ये. नाहीतर मग त्यांनी आमच्यात येऊ नकोस. मग तो गोपाळ घाबरलेला आहे. त्याला असं वाटलं देव माझ्याशी असं बोलतो आहे. मग त्यानं काकुळतीला येऊन भगवंताला सांगितलं, हे बघ देवा, तुझं म्हणणं बरोबर आहे. गायींमुळं विक्षेप निर्माण होतो. मी बाकीच्या सगळ्या गायी सांभाळायला तयार आहे रे. या सगळ्या गायांमध्ये एक अशी गाय आहे, तिचं नाव आहे मनेरी. ती जरा जास्त चंचल आहे. ती जास्त धावणारी आहे, पळणारी आहे. तीच मला आटोपत नाही. तू जर मनेरी सांभाळलीस ना की मग बाकीच्या गायी आपोआप आकळल्या जातील. म्हणून त्यांनी तू काय म्हणे, तू राख मनेरी. ती मनेरी नावाची गाय तू राख. मग बाकीच्या ज्या आहेत ना मग त्या एरिया आम्ही जाणू. मग आम्ही बाकीच्या सगळ्या गायी त्यांनी पाहू. फक्त मनेरी नावाची जी गाय आहे ती तू सांभाळ. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणजे सगळेचे सगळे गोपाळ आणि भगवंताच्या समोर विनंती करतात, देवा आम्हाला तुझ्यावर खेळायचं आहे, उड्या मारायच्यात, बागड, त्याच्याकरताच आपण एकत्र आलेलो. आणि या गायीमुळं जर त्याने असा विक्षेप होत असेल तर एकच तेवढी ओढाळ आहे, ती बाजूला धावते. ती गेली की बाकी तिच्या मागे आपोआप जातात. मग ती जर नाही गेली की बाकीच्या सुद्धा थांबतील. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून ती मनेरी तू राख. तिला तू सांभाळलंस की बाकीच्या सगळ्या गायींना आम्ही आमचं पाहून घेऊ, आम्ही तिला सांभाळू. असा संवाद त्यांनी गोपाळांमध्ये होतो आहे. कृपाळू असणारा हा देव त्या गोपाळांच्या मनातल्या भावना जाणून आणि खरोखर त्यांना सहाय्य करतो आहे. ती मनेरी त्याच्याशिवाय आकळणं शक्यच नाही महाराज. तोच तिला आकळू शकतो. मग त्यानं मनेरी आकळली. सगळ्या गायी तिच्यामुळे त्यांनी शांत झाल्या. आणि मग मात्र त्यांनी भगवंताबरोबर विलक्षण असणारं प्रेमसुख गोपाळांना घेता आलं. आणि अशा प्रकारचा दिव्य भाव जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. हे विठोबा रखुमाई, रखुमाई. नको आम्हा सवे गोपाळा येऊ ढाळा तुझ्या गाई. कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे येरझारी. भगवान गोपाळांना म्हणतोय. असा भाव आपण आत्ता पाहिला. तुकोबारांच्या मनात काय भाव असतील ते तुकोबारांनाच माहिती आहेत. हे आपण आपल्या पद्धतीनं तर्क लावून त्यातले भाव त्यांनी प्रगट करतो आहोत. कदाचित सगळे गोपाळही भगवंताला म्हणत असतील, गोपाळा तुझ्या ओढाळ गायी आहेत, आमच्यात येऊ देऊ नकोस. कारण त्यांचा तेवढा अधिकार आहे. त्या अधिकारानं गोपाळ भगवंताला त्यांनी बोलू शकतात. म्हणून हे सर्व अधिकारीच एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन दिव्य असताना लीला करत आहेत. पण भगवंताच्या लीलेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर भगवंतासारखंच झालं पाहिजे. कारण समतुल्य लोकच एकत्र येऊन त्यांनी महाराज खेळू शकतात. खेळ खेळायचा असेल तर खेळाचे गट असतात महाराज. काही वयोगट असतात, काही वजनाचे गट असतात. एवढ्या वजनाचे असले की त्याचा गट असतो, एवढ्या वयाचा गट असतो. त्या गटात त्यांनी खेळलं जातं. तसं त्यांनी महाराज भगवंताबरोबर जर खेळायचं असेल तर मग कसं खेळण्याकरिता गेलं पाहिजे, भगवंतासारखंच झालं पाहिजे. मग भगवंताच्या खेळात सहभागी होता येईल. म्हणून त्याच्या खेळात सहभागी होण्याकरिता त्याच्यासारखं व्हायचं म्हणजे काय, तो कसा आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. तो त्याने दिव्य आहे, तो अनादी आहे, अनंत आहे, तो आजर आहे, अमर आहे. अशी त्याची दिव्य असणारी स्थिती आहे. तो परब्रह्म आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी परब्रह्म आहे. म्हणून जर त्याच्यावर खेळायचं असेल तर त्याच्यासारखं झालं पाहिजे. म्हणजे काय, ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेतली पाहिजे, ब्राह्मी स्थिती मिळवली पाहिजे. ती ब्राह्मी स्थिती प्राप्त झाल्याशिवाय भगवंताचा खेळ कळणार पण नाही. त्याच्यात सहभागी होणं तर लांबची गोष्ट आहे. तो कळण्याकरताच त्या स्थितीत आधी जावं लागेल. कसं जावं लागेल त्या ब्राह्मी स्थितीपर्यंत, म्हणजेच त्याने अट्टहास केला पाहिजे. त्यानं ती निर्मलता अंतकरणात धारण केली पाहिजे. ज्ञानाच्या प्राप्तीकरिता जी साधनं सांगितली की नाही, त्या साधनांमध्ये सांगताना आधी बहिरंग साधनं सांगितली, यज्ञादी कर्म आणि उपासना.
आधी बहिरंग कशाला यज्ञ उपासना सांगितल्या? पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान, महत्त्वाची गोष्ट आहे. यज्ञ कशाकरिता? म्हणजे यज्ञ भूतांच्या पाळणा हे त्यांनी सांगितलं. पण तोच यज्ञ जर निष्काम केला, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता केलं, तर अंतकरण शुद्ध होईल, अंतकरण पवित्र होईल, अंतकरण निर्मळ होईल, अंतकरण स्थिर होईल. आणि स्थिर झाला रे झाला की मग मात्र तो ज्ञानाचा अधिकारी होईल. मग त्याला विवेकापर्यंत जाता येईल. मला देवाबरोबर खेळण्याचे अधिकारी सांगायचे म्हणून मी बोलतोय. मग तो अधिकारी होईल, तो विवेक धारण करेल. विवेक म्हणजे काय हो? विवेक म्हणजे आत्माचा अविनाशी आहे. त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं जे दिसतं की नाही नामरूपात्मक सगळ्याचे सगळा प्रपंच हा नाशिवंत आहे, हा चंचल आहे, विनाशी आहे. हा जो निश्चय त्यालाच विवेक असं म्हणतात. हा विवेक धारण केला पाहिजे, वैराग्य धारण केलं पाहिजे. वैराग्य म्हणजे ज्ञानोबऱ्यांच्या शब्दात सांगायचं ठरलं तर आहिकेचे की परत्रेचे, भोग झाली पायिक इच्छेचे, परी ते भोगावे हे न रुचे मना माझे. इथले असो की परलोकातले असो, सगळेचे सगळे भोग भोगावेशेच वाटत नाहीत अशी अवस्था जेव्हा तयार होईल, ते खरं वैराग्य आहे महाराज. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगांविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. मग त्याग करणं वेगळं आणि त्यागाची इच्छा मनात असणं वेगळं, हा महत्त्वाचा विचार. नाईलाज असतो, त्याग होतो ना महाराज. डायबिटीज झाल्यानंतर गुलाबजाम खायचे बंद करतात लोक. आता हा त्याग आहे का? खरं तुम्ही नाही खात मला माहिती आहे, पण खरं सांगा त्याग आहे का? हा त्याग नाही, बळजबरी आहे महाराज, नाईलाज आहे. नाईलाज असतो. फार BP वाढायला लागला, BPचा त्रास व्हायला लागला, गोळ्याच खायची बारी आली, डॉक्टरांनी सांगितलं मीठ खाऊ नका, आळणी खात जा. म्हणे ते मीठ खातच नाही, त्याग केला त्याने. खरं त्याग आहे का तो? बळजबरी आहे महाराज ती. म्हणजे इच्छा घालवली पाहिजे ना, त्याला वैराग्य म्हणतात. भोगाचा त्याग करणं वैराग्य नाही, भोगाची इच्छाच न राहणं याचं नाव आहे वैराग्य. असं वैराग्य धारण केलं पाहिजे, विवेक झाला पाहिजे. हरितैसे हरीचे दास हे सांगण्याकरिता मला हे सांगायचं. खेळायचं म्हटल्यावर असं असलं पाहिजे ना, भगवंताकडं आहे ऐका यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, साही गुणवर्य वसते जेत. वैराग्य आलंच की महाराज त्याच्यात. मग त्याच्याकडं जर वैराग्य आहे म्हणल्यावर त्याच्यावर खेळण्याकरिता जे येतील त्यांच्याकडं सुद्धा वैराग्य असलंच पाहिजे. नसलं तर मग त्याच्या खेळात कसं काय जायचं? म्हणजे समतुल्य होणार नाहीत ना महाराज, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून विवेकही असलं पाहिजे, वैराग्य पण. भगवंताकडे विवेक आहे महाराज, काही गोष्टी विवेकानंच केल्या पाहिजे. रागावून ब्राह्मण आला, रागावून आला ब्राह्मण, आणि हा झोपला होता शेषशय्येवर. 2 हात असे मागं लावले, डोळे बंद करून त्यांनी झोपला. भृगू महाराज आले आणि रागावून लांब, झोपला काय होत? पालन करणारा देव आहेस आणि खुशाल झोपा खातो असं म्हणून त्यांनी लात घेतली का मारली महाराज छातीवर. छातीवरच देवाच्या लात मारली. आपल्याला दाखवली तर आपण काय करू? तुम्ही माझं म्हणणं पटतं ना तुम्हाला? फक्त लांबून दाखवली काय होईल खरं सांगा? अहो दाखवली तर एखाद्याचा पाय काढू आपण. का दाखवली मला? काय कमी पडलं? विवेक कमी पडला, विवेक कमी पडला. देवाला मारली महाराज, छातीत जोरात मारली. त्यानं काय केलं माहिती आहे? रागावलं तर नाहीच नाही, उलट असं कौतुक केलं, म्हणला तुम्ही काय सामान्य आहात का? तुम्ही देव आहात, तुम्ही मूर्तिमंत त्यांनी देव आहात आणि एवढे श्रेष्ठ आहात, पूज्य आहात. तुमचं काय श्रेष्ठत्व वर्णन करून सांगावं? मी तुमच्या चरणांकडे यायचं, तुम्हीच तुमचे चरण माझ्यापर्यंत घेऊन आले आणि पुन्हा माझ्या छातीपर्यंत आणले. मी जपून ठेवीन. लांछन आहे महाराज ते. लात मारणं हे लांछन आहे. पण त्याला श्रीवत्स लांछन करून टाकलं. श्रीवत्स. विवेक सांगतो मी, विवेक. देवाजवळ विवेक आहे महाराज. कोणत्या वेळेला काय करावं हे कळालं पाहिजे. म्हणून त्याच्याकडे विवेक आहे, त्याच्याकडे वैराग्य आहे. क्षमादिशट, क्षम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा, सगळ्या गोष्टी देवाकडे आहेत महाराज. तितिक्षा काय पाहतो देवाची? अहो त्या पुंडलिकानं सांगितलं असाच उभा राहा. आता उभा राहा म्हणल्यावर असा राहिला उभा, आणि तेव्हापासून अजून उभाच आहे. साधू संत रागावले त्याला, पुंडलिकाला. का रे पुंड्या मातलाशी? मातला म्हणजे शब्द जरा बरा वापरला, त्याचा सांगू का अर्थ शब्दाचा? माजलास. का रे पुंड्या मातलाशी, उभे केले विठ्ठलाशी. अजून युगे झाले 28, अजून का न म्हणशी बैस, तो मात्र बिचारा उभाच. याला तितिक्षा म्हणायचं. तितिक्षा काय? त्याची तितिक्षा पाहावी महाराज. त्याच्याकडे सगळंच आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी देवाकडे आहेत महाराज. मग त्याच्यासारखं नको, हा महत्त्वाचा विचार. 2 तासाचं कीर्तन असतं, टाळ घेऊन त्यांनी उभ्या. इथं नाही तुळशीवाला कोणी दिसत. अहो तो विनेकरी त्यांनी सुंदर ते ध्यानपासून उभा असतो. त्यानं विना कीर्तनकाराच्या हातात दिला तरी तिकडे जाऊन उभा राहतो, तो उभाच राहतो. शेवट जय विठ्ठल होईपर्यंत उभा राहतो. त्या मावश्या तुळशी घ्यायला येतात.
आणि त्याच्यात 4-5 वेळा बदल करतात त्या. काय त्रास होता असेल मला कळतच नाही महाराज. त्या 2-3 वेळा उभी राहिली 2 तास तर काय होईल मावशी खरं सांगा तुम्ही मला. काय त्रास घ्यायचीच तुळस ना मग उभे राहायचं 2 तास उभं राहायचं ना महाराज. मग देवाकरताच उभं राहायचं त्याच्यात काय त्रास होतो उभं राहायचं. घरी प्रपंचात किचनमध्ये जर उभे राहिले किचन वाटे पुढं 3 तास उभे राहील आणि तुळस घ्यायला अर्ध्या तासातच लगेच चेंज करून टाका. काय कमी पडतं. तितिक्षा कमी पडते. भगवंताकडे तितिक्षा आहे महाराज. हे सगळंच देवाकडं आहे. मग सगळं जर देवाकडं आहे ना मग त्याच्याबरोबर जर तुम्हाला खेळायचं असेल तर हे सगळं तुमच्याकडे पण आलं पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळं तुमच्याकडे आलं पाहिजे. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल त्याच्या स्वरूपापर्यंत जायचं असेल तर अशा माध्यमातून मग श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी प्राप्त कराव्या लागतील. मग स्वरूपाचा बोध प्राप्त होईल. मग ज्ञान प्राप्त होईल. आणि त्या ज्ञानानं असं कळेल. काय कळेल. मी स्वतःला आजपर्यंत अमुक धमुक फलाना समजत होतो. हा फलाना बिस्ताना मी कोणी नाही. हे लोक मला म्हणतात फलाना. तसला मी नाही. मी वासुदेव तत्वता. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. मीच अनादि आहे. मीच अनंत आहे. मी त्यांनी सत्य स्वरूप आहे. मी चैतन्य स्वरूप आहे. मी आनंद स्वरूप आहे. मी त्यांनी सर्व व्यापक आहे. मी परिच्छिन्न नाही. मी सर्व ठिकाणी गच्च भरलेलो आहे. हा जो दिव्य भाव आहे हा भाव अंतकरणात निर्माण व्हावा. हा अद्वैत भाव आहे महाराज. हा अद्वैत भाव त्यांनी हृदयामध्ये प्रगट व्हावा. आणि तो प्रगट झाला रे झाला की मग मात्र तो समतुल्य होईल. काय होईल. समतुल्य होईल. हरी कसा आहे. सच्चिदानंद स्वरूप आहे. तसं हा सुद्धा त्यांनी त्या स्वरूपाला जाणेल. आणि श्रुती म्हणते श्रुती माता म्हणते ती म्हणते ब्रह्मवित ब्रह्मैव भवती. ब्रह्मवित म्हणजे ब्रह्मस्वरूपाला जाणणारा स्वतःच ब्रह्मरूप होतो. म्हणून त्यांनी महाराज तो या माध्यमातून प्रवास करत करत त्यांनी महाराज तिथपर्यंत जातो आणि स्वतः ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेतो. ब्रह्मरूप होतो. आणि असा ब्रह्मरूप झाला रे झाला की मग मात्र तो देवाला आवडतो महाराज. खेळायला त्यांनी पाहिजेत ना देवाला. बाकीचे कसे काय जमतील खेळणारे म्हणून त्याच्यासारखे असले पाहिजेत. मग बरोबर त्याच्यासारखे त्याला सापडतात. नुसतं एवढ्यानं नाही जमत महाराज. ज्ञान झालं पूर्ण झाला आणि ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली जीवनमुक्त झाला म्हणजे देव त्याच्यावर खेळतो तसं नाही. असं होऊन पुन्हा त्याच्याविषयीची अनन्यता असली पाहिजे. त्याच्याविषयीचं प्रेम असलं पाहिजे. ते प्रेम असलं तरच तिथपर्यंत जाता येतं. महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. मुक्तीवरील भक्ती जाण. मुक्ती प्राप्त करून घ्यायची आणि त्याच्यावरची भक्ती ती सगळ्या जगाला वाटण्याकरिता निघतात महाराज. पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन ये आपल्या हाती. रिघाला भक्तिपंथी जगा देतो. मग भक्तिपंथ सांगितला पुढे. मग आधी भक्तीच आहे. त्या भक्तीच्या माध्यमातून बोध प्राप्त झाला आणि बोधानं पूर्णत्व प्राप्त झालं मग काय करायचं परत भक्ती. ज्यावेळेला बोधानं पूर्ण होऊन भक्ती करण्याकरिता निघतो अनन्यता त्याच्या अंतकरणात भगवंताविषयी निर्माण होते त्यावेळेला परमात्म्याला त्याच्याकडे ओढलं जातं महाराज. लोहचुंबकासारखं तो देव स्वतःच त्याच्याकडे त्याने ओढला जातो. मग त्या देवाला वाटतं याच्यावर खेळलं पाहिजे. मग त्याला म्हणतो चल ना खेळण्याकरिता. ते जर नाही आले तर काकुळती येतो. हरी क्षणभरी निवडिता. त्यांच्या पायासुद्धा पडतो. अरे चला ना खेळण्याकरिता. मी तुमच्याकरिताच आलो आहे खेळायला. चला खेळायला. त्यांना बसू देत नाही महाराज. तो जर नाही आले ना महाराज असं त्याच्याकडे डाव पेच आहेत काय सांगावं. त्याची मुरली ऐकून बघा फक्त. ती जर वाजायला लागली ना महाराज चैन पडत नाही. करमत नाही. जीव जायला होतो. संसार केला दानादिन अशी अवस्था होते. आहारे सावळिया आहारे सावळिया कशी वाजवली मुरली. 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 तुझ्या मुरलीची तान अकल्पित पडली कानी. अकल्पित पडली कानी. इवळ झाले अंतकरणी मी घरदांडा विसरले. आहारे सावळिया कशी वाजवली मुरली. आहारे सावळिया कशी वाजवली मुरली. आहारे सावळिया कशी वाजवली
रे सावळ्या कशी वाजवली मुरली, कशी मुरली वाजवतोस रे देवा. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडेला कानी. काय झालं असेल, सगळंच विसरून गेले. घरकाम धंदा विसरलेन, संसारही विसरलेन, दानादीन झाली संसाराची. एका मुरलीनं झालं महाराज. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मायबाप सगळं जग बाजूला काढून टाकावं आणि त्याची मुरली ऐकण्याकरिता जन्म खर्च करावा. नाही कळत तुम्हाला? सगळं जग बाजूला काढून टाकावं आणि ते ऐकू यावे म्हणून जन्म खर्च करावा. कशाकरिता जन्म खर्च करतोय मी, कशाकरिता धावपळ करतोय मी? त्याची मुरली मला ऐकू यावी म्हणून त्यांनी महाराज तो गोपिकांची नावं घेतो मुरलीतून, तो गोपाळांची नावं घेतो मुरलीतून. कधी कधी आपल्या मनाला वाटलं पाहिजे, मुरलीधर सगळ्याची नावं घेतोस ना, कधीतरी माझं पण घे ना, असं वाटलं पाहिजे महाराज. महत्त्वाची गोष्ट आहे. असं वाटलं की घेतोच महाराज तो त्याला ओढूनच नेतो. सगळ्या गोपींना वेधून घेतलं, त्या मुरलीनंच वेधून घेतलं. आणि गोपाळांनाही वेधून घेतलं, त्या मुरलीनंच वेधून घेतलं. आणि मग मात्र त्याने महाराज त्याचंच करून घेतलं. मग लोकांच्या हातात दिलंच नाही महाराज. ते कधीच देत नाही दुसऱ्याच्या हातात. तो का म्हणे नेदी अनेकांच्या हाती बैसला तो चित्ती निवडेना. एकदा तो आपला झाला की मग दुसऱ्याच्या हातात देत नाही महाराज. त्याचा स्वभावच आहे. म्हणून ते त्याला आवडतात. जे त्यांनी या स्थितीत गेलेले आहेत त्याच्यासारखे झालेले आहेत. हरितैसे हरीचे दास, नाही भय चिंता काही आस. काही भय नाही, चिंता नाही, कोणत्या प्रकारची आस नाही, अशी अवस्था ज्यांना प्राप्त झाली ते तसेच आहेत. तो आणि ते सारखेच आहेत महाराज. मग समतुल्य त्यांनी सापडले. त्याची भक्ती करणारे अनन्य भक्त त्यांनी सापडले. आणि मग मात्र त्यांच्यावर खेळण्याकरिता ललायत होतो. मग त्यांना बंद पडू देत नाही, परत परत खेळायला लावतो. जशी एखादी आवडीची कॅसेट असली ना, पूर्वीच्या काळात त्या DVD असायच्या, CD असायच्या. गाडी चालवताना त्यांनी महाराज ते पेन ड्राईव्ह नव्हता, मग त्या थप्पीच असायची गाडीच्या त्या कप्प्यात ठेवलेली. एखादी CD वरती काढून ठेवली अशी कायमस्वरूपीची. कधी प्रवासाला निघलं का ती फार आवडीची तीच टाकायची, तीच वाजवायची, तीच टाकायची, तीच वाजवायची. का बरं? आवडीची CD. सामान्य माणसं जसं आवडीच्या कॅसेटी परत परत वाजवतात, तसं देवाला सुद्धा आवडीच्या काही कॅसेटी आहेत महाराज. तो सुद्धा परत परत वाजवित राहतो. तो म्हणतो नाही, तुम्ही मोक्ष प्राप्त करून मुक्त स्थितीत जायचं नाही. मी येणार आहे ना खेळायला, मग तुम्ही पण आलं पाहिजे. जमणार नाही, मी एकटं कुठं जाऊ? तुम्ही मुक्त व्हायचं नाही. मग त्या प्रवचनात 12 भागवत भक्त ऐकले की नाही आपण? 12 भागवत भक्त. 12 म्हणजे 12 भागवत भक्त आहेत. त्यांना कल्पापर्यंतचं प्रारब्ध आहे महाराज. त्यांना यावंच लागतं. ते म्हणले ना आता नाही यायचं परत, ते म्हणले नाही जमायचं, तुम्हाला यावंच लागणार. मग तुकोबारांचे ते म्हणतात येतो जातो आम्ही देवाचे सांगात. आम्हाला धंदा तेवढाच आहे, आम्ही जातो आणि परत येतो देवाचे सांगात. तो का म्हणे गात देवनाम. म्हणून त्यांनी देवाचं नाव घेत त्यांनी जातात आणि येतात. पुन्हा 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 खेळण्याकरिता येतात. यानं नाटक मंडळ तयार केलेलं आहे आणि या नाटक मंडळाला बरोबर घेऊन त्यांनी महाराज नाटक करण्याकरिता जातो. माझं म्हणणं नाही माझ्या अंगावर बाला नको बाबा, प्रमाण आहे महाराज. ते म्हणतात हे सोंग सारिले या रूपे आनंद. आता आपण नाटक म्हणतो, पूर्वी सोंग म्हणायचे. मी लहान होतो त्यावेळेला आमच्या गावात शिमग्याला सोंग यायचे. शिमगा म्हणजे होळीच्या वेळेला सगळं गाव एकत्र यायचे. ती होळी पेटलेली त्यांनी असायची, तिचा उजाड असायचा. आणि त्या होळीच्या उजाडामध्ये त्यांनी गावातले तरुण काही म्हातारे सगळे एकत्र यायचे. मग ते पात्र करायचे, म्हणजे सोंग घ्यायचे आणि सोंग घेऊन यायचे. सगळ्या गावात सगळं गाव पाहण्याकरता सोंग, म्हणजेच नाटक. म्हणजे हे सोंगाडेच आहेत महाराज सगळे. हे नाटक करण्याकरताच येतात आणि एकदा येत नाहीत. युगायुगीचा खेळ, आमचा युगायुगीचा खेळ. अनंत युगापासून चालू असणारा खेळ आहे. आम्ही येतो आणि जातो. काय करता? फक्त सोंग घेऊन येतो, नाटक करतो आणि मस्त त्यांनी आनंद घेतो. आणि असं नाटक सोडून जातो ना लोकांना पाहण्याकरिता की युगाने युग त्यांनी महाराज त्या नाटकावर जगतात. युगानुयुग त्यानं द्वापार युगात नाटक केलं, पण हे कलियुग 5000 वर्ष झाले आपण जगतो त्याच्यावर महाराज. फार विशेष गोष्ट आहे. जगणं म्हणजे त्याच्यातून काही कमवतो आणि खातो असं नाही. नाही तर ज्ञानोबा राय म्हणतात आणि ग्रंथोपजीवी. म्हणजे काय ग्रंथाला विकून उपजीविका चालवतात असा अर्थ लावायचा नाही. त्या ग्रंथाला पाहून जगतात,
ग्रंथातला बोध अंतकरणात साठवून जगतात, हा महत्त्वाचा विचार आहे. तसं भगवंताचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून भक्त जगतात, अशा पद्धतीने जगतात. आपण आज किती आनंदात आहोत. परमार्थ म्हणतो कोणामुळं? त्याचं चरित्र ऐकतो, त्याचे ते दिव्य असणारे भाव पाहतो आणि मग आपण त्यांनी आनंदात अशा पद्धतीने जगतो. हे त्यानं त्याच्याकरिताच करून ठेवलेलं आहे, हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. मग त्यानं जेव्हा हाक मारली तेव्हा जावं लागतं. युगानुयुगे त्यांनी महाराज हा खेळ चालूच आहे. हा त्यांनी महाराज येत असतो. त्यांना पुन्हा पुन्हा सत्ययुगात त्यांनी आला. ते प्रल्हाद झाले महाराज. ते आले की लगेच खेळायला सुरुवात. नुसता प्रल्हादच नाही, अजून होते बाकी सगळे. 4 भावंड होते प्रल्हादाला. ल्हाद, अनुल्हाद, सल्हाद आणि प्रल्हाद 4 जण होते. हे सामान्य सनकाधिक संत होते, खेळायकरताच प्रगट झाले होते. सनक, सनंदन, सनातन आणि सनत सुजात असे 4 भाऊ आहेत. मग तेच आले पुढे जाऊन त्यांनी खेळण्याकरिता. सत्ययुगातली गोष्ट सांगतोय, खेळण्याकरिता आलेच महाराज ते. त्रेतायुगामध्ये त्यांनी महाराज तेच वानरांच्या रूपानं प्रगट झाले, हनुमंतराय झाले. त्याच्याबरोबर त्यांनी आणखी रूप धारण करून आले. खेळच आहे त्यांचा तो. मग द्वापारयुगात पण यायचं. मग तर जास्त टोळी तयार झाली. सत्ययुगात जास्त काही वाढले, अजून त्यात भर पडली ना, गाड्यांमध्ये भर पडत राहते. मग तेच त्यांनी त्रेतायुगात खेळायला आले, तेच त्यांनी महाराज द्वापारयुगात खेळण्याकरिता आले. मग फारच गोळा केले महाराज आणि सगळे त्यांनी खेळण्याकरिता तपासून घेतले पुन्हा. तेच आहेत का? खेळण्याजोगे आहेत का? माझे गडी कोण कोण? निवडा भिन्न यातून. निवडून त्यांनी महाराज सगळे आले. बाकीचे घुसायला लागले. ते म्हणले भेकड आहेत त्यांना पाठवा तिकडं. भेकड याच्या मोडा काड्या, धाडा भ्याडा वळतिया. बाकीच्यांना त्यांनी वळत्या आणायला पाठवलं. जे माझ्यासारखे आहेत खेळणारे तेच जमा करून घेतले पाहिजे. खेळण्याकरिताच आला महाराज. दिव्य असणारा खेळ त्यांनी मांडला. निमित्त करून यावं लागतं. खेळायचं म्हणल्यावर द्वापारयुगात आला, निमित्त केलं. पृथ्वीवर पाप वाढलं, जास्त पाप व्हायला लागलं. आता तो त्याचा खेळच आहे, त्याचा सुद्धा खेळच आहे महाराज. आता लोकांना पाप पुण्य सांगितलं की लोक वेड्यात काढतात. ते म्हणतात आता तुमचा धंदा आहे हा. हे लोकांना पाप सांगायचं, पुण्य. कशाचं पाप आणि कशाचं पुण्य रे? अरे पाप पुण्य डोळ्याला दिसत नाही, नको दिसू देऊ, पण पाप पुण्याचं फल मात्र अनुभवाला येतं. हा महत्त्वाचा विचार आहे. पापाचं फळ जर काय असेल तर दुःख आणि पुण्याचं फळ असेल तर पुण्य, सुख. महत्त्वाची गोष्ट आहे. मग आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख तर अनुभवाला येतं ना. मग सुख दुःख ज्या अर्थी अनुभवाला येतं त्या अर्थी पाप पुण्य आपण केले म्हणूनच ते होत आहे. हा महत्त्वाचा विचार. जर पाप पदरात नसतं तर दुःख कशाला झालं असतं? ज्या अर्थी दुःख होतं त्या अर्थी पाप केलेलं आहे म्हणून दुःख होतं. सुखी आहे एखादा मनुष्य. आज ह्या युगामध्ये, आताच्या काळामध्ये फार दुराचार करणारी माणसं काही पाहायला मिळतात. फार वाईट आहेत महाराज ते, पण फार सुखी आहेत. 5 बोटं तुपात कसं काय असतील मला माहीत नाही, पण मस्त आनंदात. लोक म्हणतात एवढं पाप करतो, एवढं देव काय डोळे झाकून बसला का? हे कसं काय? अरे ते त्याचं मागच्या जन्मातलं पुण्य आहे. ते पुण्य भोगून राहिलंय. ते संपल्यावर त्याचा निचरा होणारच आहे. निचरा सगळ्यांचा होतो महाराज. गाफील राहायचं काय काम नाही. आज फार चांगलं असलं तरी निचरा व्हायच्या वेळेला असा होतो ना, मग काही शिल्लक राहत नाही. म्हणून आज त्यांनी ती शिदोरीच तयार होते पापाची, कर्माची. ती पुढे भोगायला येत असते. मग त्याचा समतोल पण राखला गेला पाहिजे. पुण्य जास्त झालं तरी समतोल राखावं लागतो, पाप जास्त झालं तरी समतोल राखावं लागतो. मांजरांमध्ये भांडणं चालले होते लोण्याच्या गोळ्यावरून, आणि माकड होतं भांडणं मिटवायला. ते तराजू लावला आणि 2 गोळे 2 बाजूला ठेवले पारड्यात, आणि वाव चालू होता त्यांचा कार्यक्रम. माकड म्हणलं चिंता करू नका, मी मध्यस्थी करतो. मग सारखं द्यायचं दोघांना खायला. एक परडं जरा खाली गेलं तर म्हणलं हा जास्त खाली गेलं, थोडं त्यातलं माकडने खाऊन घेतलं थोडं. आता आता इकडचं खाली गेलं, इकडचं थोडं खाल्लं, सगळं एकट्यानेच खाल्लं. मरू दे त्याने. समतोल ठेवायचं काम केलं ना माकडानं. समतोल महत्त्वाचा. तराजूची दोन्ही पारडे सारखे करणं म्हणजे सारखं माप त्यांनी करणं. तसं पाप होऊन पुण्य आणि समान होणं महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज देव हे सगळं करत असतो. म्हणून ध्रुवासारखे, प्रल्हादासारखे प्रगट झाले, पुण्य केलं. ते पृथ्वीला सहन झालं नाही, भगवंताला हाका मारायला लागली. ते पुण्य केलं म्हणून आला, त्यांना दर्शन देण्याकरिता आला. तसं पाप करणारे पण जन्माला आले. कंसासारखे, जरासंधासारखे, दुर्योधनासारखे, दुःशासनासारखे, शाल्वासारखे, दंतवक्रासारखे, शिशुपालासारखे, पौंड्रकासारखे. किती नावं त्यांचे आधी सांगितले पाहिजेत. त्यांचे जर नाही सांगितले तर कृष्णचरित्राला काय किंमत येईल महाराज? कृष्ण कशाला आला? हे आले म्हणून आला. हे एवढे ते जन्माला आले. आधी अंधार मग प्रकाश सांगत जावा. प्रकाशाला किंमत कशामुळं? अंधारामुळं. अंधार जर नसतं तर प्रकाशाला काय किंमत आहे? म्हणून एवढे आले, फार त्रास द्यायला लागले, फार लोकांचा छळ करू लागले. पृथ्वीला सहन झाला नाही, तिनं भगवंताची विनंती केली, भगवंतानं ती स्वीकारली.
आणि मग सांगितलं मी येणार आहे देवकीच्या घरी, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त, ब्राह्मणांचा गोमातेचा भक्तांचा सांभाळ करण्याकरिता देव येणार आहे. मग आकाशवाणी झाली, सगळ्यांनी ऐकली, देवकी कंसाची चुलत बहीण आहे. तुम्ही कायम ऐकत असता म्हणून थोडक्यात सांगतो आहे. पहिलं मला सवय होती, मी कायम सांगत असतो. एक भक्त मला भेटलाच येऊन, तो म्हणला महाराज तुम्ही म्हणता मी कायम सांगत असतो, मी काय प्रकार आहे? हो ते धरलंच मला, ते नाडीत धरली माझी डायरेक्ट. तुम्ही म्हणता मी सांगत असतो, हो मला चुकलंच माझं. त्याचा उपदेशच ग्रहण केला मी. आणि मग ते तो पुढं म्हणायला लागलो, तुम्ही कायम ऐकत असता. एकच वाक्य आहे महाराज ते, मी सांगत असतो काय आणि तुम्ही ऐकत असता काय? ऐकल्याशिवाय सांगतो का? महत्त्वाचा मुद्दा आहे ते. मी नकोच, तुम्ही कायमच ऐकत असता. त्याच्यामुळं मग तुम्हाला ते ज्ञात आहे म्हणून थोडक्यात सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. का सांगतो कशाकरिता आलं लक्षात तुमच्या? हे तुमचं जपून ठेवलं आहे. हे सगळ्या महाराष्ट्रात घेऊन हिंडत राहतो महाराज मी, कायम त्याची वाखाणणी करीत राहतो. आमचे भाऊ म्हणतात, आमचे बाबा म्हणतात, आमचे महाराज म्हणतात. हे ते तसं माझ्या नावावर नाही खपीत मी, ते तुमच्याच नावावर खपवतो. कशाला आपल्या नावावर घेण्या? साधं एखादी चाल जरी आली ना महाराज कीर्तनामध्ये, हे देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची, याला चाल आठवली की कोण आठवतं? या पोरांना नसेल आठवत. तो नामदेव महाराज पटाडे, नामदेव महाराज पटाडे आहे की नाही? ही चाल म्हणायची, म्हणून झाल्यावर म्हणायची त्यांची चाल होती बरं. ते म्हणाय आपल्या नावावर कशाला खपवायचं महाराज? ते त्यांच्याच नावावर खपवा, कशाला घेण्या देण्याचं शिन करायचं? तो असू द्या, तुम्ही कायम ऐकत असता. म्हणून भगवंताचं ते चरित्र मधुर आहे, गोड आहे महाराज. पाप करणारे जन्माला आले म्हणून भगवंताला यावं लागलं. देवकी कंसाची चुलत बहीण आहे, तिचा विवाह वसुदेवाबरोबर त्यांनी झाला. विवाहातच विघ्न आलं, हिच्या पोटी आठवा येऊन तुला मारेल कंसा. कंस त्यांनी घाबरला, देवकीला मारहाण करू लागला. वसुदेवानं हात पकडला, 4 नीतीच्या गोष्टी सांगितल्या. नीतिमत्ता पण कळाली पाहिजे ना महाराज. म्हणजे स्त्रीला मारित होता, बहिणीला मारित होता. अरे ती स्त्री आहे, ती आबल आहे. क्षत्रिय धर्म काय सांगतो? स्त्रियांवर हात उचलू नये, स्त्रियांवर शस्त्र चालू नये. भीष्माच महाभारत सांगू नये काल्याच्या कीर्तनात, दृष्टांत सांगायला काय हरकत आहे? भीष्माचार्यांच्या समोर शिखंडी आला. शिखंडी काही पुरुष होता का? स्त्री होता. ती आंबा शिखंडी झाली होती. तिने देह परिवर्तित केला होता. मग भीष्माचार्यांच्या समोर आली. ते म्हणले हा पुरुष जरी होऊन आला असला तरी पण स्त्री आहे, याच्यावर मी शस्त्र नाही चालवणार. नाही चालवलं मला शस्त्र. त्यांनी शस्त्र चालवलं नाही म्हणून तर शरपंजरी पडले. धर्म सांभाळला म्हणून शरपंजरी पडावं लागलं. आणि खरं सांगू का, धर्म सांभाळणाऱ्यांनाच बऱ्या वेळेला शरपंजरी पडावं लागते. जे अधर्मी आहेत ते फपावलेलेच आहेत महाराज. असू द्या, त्यांना काय व्हायचं ते होईल, जेव्हा व्हायचं तेव्हा. स्त्रियांवर शस्त्र चालू नये, मारू नकोस, तुझी बहीण आहे, ती आबला आहे, असं त्यांनी महाराज सांगितल्यानंतर लोकांना फार पुरुषार्थ वाटतो महाराज बायकांना मारहाण करायला. कौतुकानं सांगतात, अशी बायको जोडली मूर्खा. बायको काय जोडायची गोष्ट आहे? हे पण कीर्तनकाराने सांगत जावं मधून मधून. हे कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं महाराज. ज्याच्या मापाला येईल त्याला येईल. एखादं असतंच त्याच्यात बसलेलं की जे घरी धामधूम करून आलेलं आहे. मग त्याला आपाप लाज वाटते, आपण तर बायकोला मारून आलो. बायको पुरुषार्थानं सांगतो, अशी जोडली बायको. अरे ती प्रत्यक्ष जगदंबा आहे रे वेड्या. तुझी बायको झाली म्हणून काय झालं? ती प्रत्यक्ष अंबिका आहे, ती भगवती आहे. म्हणून तिच्यावर हात उचलतो, स्त्रियांवर शस्त्र चालवायचं नाही. त्याला कळाली नीती. मग त्यानं काय केलं? दोघांना बंदीखान्यात टाकलं. मग यथाकाल देवकीला 6 लेकरं झाले. कंसाला कळालं, कंस आला, कंसानं मारले. कीर्तनात घाई होतात आणि मरतात. उशीर झालो, काय करायचं? 11:30 वाजत आले. सगळे त्यांनी मारून टाकले महाराज. आणि मग 7वा गर्भ आला, योगमायेनं पळवला. तिथं बलभद्र प्रगट झाला भाद्रपद शुद्ध षष्टीला. हे म्हणलेत बरं का मला 12:15 वाजेपर्यंत कीर्तन करा. म्हणजे ते 12:15 म्हणलेत म्हणजे त्यांचा टाईम 12:15पर्यंत आहे. त्याच्या पुढं जर 10-15 मिनटं गेले तर ते माझ्याकडचे असते. आणि पाऊस यावा देवाच्या दयेने बाहेर. म्हणजे तुम्ही बाहेर गेलेच नाही पाहिजे. मग तुम्हाला जाण्याची वाट बंद झाली की मग म्हणता अजून सांगा महाराज. असू द्या. असो, भगवान त्यांनी प्रगट होणार आहे. 7वा गर्भ त्यांनी बलराम प्रगट झाला भाद्रपद शुद्ध षष्टीला. अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. परमात्म्याचा जन्म दिव्य आहे, परमात्म्याचं कर्म दिव्य आहे. तो त्याच्या तोंडानंच सांगताय. म्हणून त्यांनी महाराज ते अतिशय दिव्य आहे. सामान्य माणसाला तो सामान्य वाटतो. सामान्य माणसं त्याला माणूस म्हणतात. आवजानंती मा मूढा मानुषिम तनुमाश्रिता. सामान्य माणसं मला माणूस म्हणतात. मूढ म्हणले, देव त्यांना मूर्ख म्हणतो. हे मला त्यांनी ओळखत नाहीत. पण तो देव आहे, जगाचा मालक आहे. त्याचं जन्म कर्म दिव्य आहे महाराज.
तो त्याच पद्धतीनं प्रगट होतो. 9 मास त्यांनी पूर्ण झाले देवकीचे. तिचं तेज वाढू लागलं, कंसाचं हृदय जळू लागलं. श्रावण महिना आला, वद्य पक्ष आला, अष्टमी तिथी आली, बुधवारचा दिवस आला, रोहिणी नक्षत्र आलं. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल झाले. रात्रीचे 12 वाजले, लख प्रकाश पडला. त्या प्रकाशानं दिव्य आकृती धारण केली. 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती भगवंताची प्रगट झाली. वसुदेवाचा भगवंताचा संवाद झाला. मागच्या जन्मातली आठवण करून दिली. सांगितलं मी आलोय पण आता थांबणार नाही, मला जायचं. कुठे जायचं? नंदाच्या घराला, मज नेई गोकुळाला. मग त्यांनी भगवंतानं बालरूप धारण केलं. वसुदेवानं भगवंताला उचललं, टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, रस्त्यानं चालू लागले. धोधो पाऊस पडू लागला. यमुनेला पूर आला. पुरात प्रवेश केला. नाका तोंडात पाणी जाणार. भगवंतानं चरणस्पर्श केला. यमुना दुभंगली. पलीकडच्या बाजूला गेले. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. आपला पुत्र तिथे ठेवला. कन्या बरोबर घेतली. कारागृहात आले. कन्येनं आकांत केला. कंस धावत आला तिला मारण्याकरिता. त्याच्या हातातून निसटली. आकाशात जाऊन उभी राहिली जगदंबा. तिनं सांगितलं तुझं लागी वधी उपजला मज. आधी कंसाला बातमी कळाली. इकडं परमात्मा प्रगट झाल्याची बातमी गोकुळवासी लोकांना कळाली. भल्या पहाटे सुनंदा गवळण त्यांनी जागी झाली. तिनं यशोदा राणीच्या समोर कन्हैयाला पाहिलं. नीलमण्यासारखा चमकणारा कन्हैया. त्याला पाहून केवढा आनंद झाला महाराज. तिला घाईघाईने यशोदेच्या समोर गेली. वहिनी जाग्या व्हा, झोपेत बाळांपण झालं. तर झोपेत कुठे होतात का महाराज बाळांपण? पण झालं तिचं झोपेत. आता ते सांगण्याकरिता 15 मिनटं जातील माझे. म्हणून त्यांनी महाराज माया प्रगट झाली. ती माया किम किम न करोती अघटित घटना पटयसी माया. मायेच्या प्रभावाने हे सगळं झालं. यशोदा राणी जागी झाली. भगवंताला हृदयाला लावलं. स्तनपान करू लागले. त्यानंतर त्यांनी महाराज सुनंदा गवळण नंदराजाला सांगण्याकरिता गेली. भल्या पहाटे गोमातेची सेवा करत होते. आरडाओरडा करू लागली. भैया भैया म्हणून. काय ग सुनंदे काय आरडाओरडा करते? सांगितलं भैया लाला भयो आहे, तुम्हाला मुलगा झाला. फार आनंद झाला. नवरत्नांची माळ तिला देऊन टाक. नवरत्नांची माळची 9विधा भक्ती गवळणीला दिली. आणि ती सगळ्या गावात वाटण्याकरिता निघाली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला. यशोदेला मुलगा झाला. सगळं गाव आनंद विभोर झालं महाराज. आनंदानं सर्वजण नाचू लागले. एवढं सुख गोकुळवासी लोकांना झालं शब्दात वर्णन करता येईना. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सर्वजण त्याने आनंदानं विभोर झाले. नाचू लागले. नरनारी. नरनारी म्हणजे वृत्ती. गोपाळ आणि गोपिका म्हणजे काय हो? गोपाळ म्हणजे काय? गो शब्दाचा अर्थ तो इंद्रिय. आणि पाळ म्हणजे त्यांना ताब्यात ठेवणारे. इंद्रियांना ताब्यात ठेवणारे जे आहेत ते गोपाळ. आणि गोपी म्हणजे काय? गोभी भक्तिरसम पिबंती या 6 गोपी. तुमचं पाठ झालं असेल. इंद्रियांच्या माध्यमातून भक्तिरसाचं पान करणारी वृत्ती. त्याच्यापेक्षा अजून सांगतो. गोपायते हृदयम कृष्ण या 6 गोपी. भगवंताचं प्रेम हे गोपनीय ठेवायचं असतंय. ते लोकांच्या समोर आता आम्हाला भडाभडासा तुमच्यासमोर सांगून जायचं सगळं. कशा करतं? हे आमच्या मोठेपणा करता आम्हाला एवढं येतं आहे, हा महत्त्वाचा विचार. तसं नाही हो. ज्याचं ओरिजिनल प्रेमानं ते गोपनीयताने ठेवलं पाहिजे. गोपायते हृदयम कृष्ण या 6 गोपी. अशा गोपी गोपाळ सर्वांच्या मनात भगवंताविषयीचं प्रेम आदर आपुलकी त्यांनी होते. देव प्रगट व्हावं त्याच्याकरिताच सगळे आले होते महाराज. म्हणून परमात्मा प्रगट झाल्याची बातमी सगळ्यांना कळाली. सगळेजण आनंद विभोर झाले. नटून थटून शृंगार करून खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषणं सगळं घेऊन भगवंताला पाहण्याकरिता आले. आनंदोत्सव सुरू झाला. नंदोत्सव सुरू झाला. म्हणून त्यांनी सर्वजण त्यांनी नाचतायत. बधाई हो त्यांनी म्हणतात. 4 दरवाजांमध्ये दाटी झाली. नंदा घरी झाली दाटी. देवाला पाहिलं. सुखी झाले महाराज. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. गोविंदाचं श्रीमुख पाहिलं. तिकडं कंसाला मात्र दुःख झालं. कृष्ण गोकुळी जन्मला. दुष्टा चळकाप सुटला. दुष्टाला मात्र चळकाप सुटला. त्याला भय निर्माण झालं. त्यानं देवाला मारण्याकरिता षडयंत्र सुरू केलं. त्यानं अनेक असुर बोलावले. सगळ्यांना प्रलोभनं दिले. माझा शत्रू जन्माला आलाय, पंचकुर्शीत मारण्याकरिता जा. जो त्याला मारील त्याला अर्ध राज्य बक्षीस देईन. सगळे तयार होते महाराज लंगोट बांधून. मी जातो. प्रत्येकाची तयारी होती. मस्त. पुतनाबाई सगळ्यात आधी आल्या. तिचा 1 नंबर लागला महाराज. नंबरच लागला डायरेक्ट. परत यायचं काही कामच शिल्लक राहिलं नाही. त्या गेल्या गोकुळामध्ये आणि डायरेक्ट गेल्या. तद्धाम परमं मम यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. बस मस्त झाल्या. भगवंताच्या दिशेने गेल्या. कपटी रूप धारण करून गेल्या. मायावी रूप धारण करून गेल्या. माया कपट या सगळ्या गोष्टी संसारातल्या लोकांच्या समोर चालतात महाराज. पण या संसाराचा जो मालक आहे ना त्याच्यासमोर कसं काय चालतील? हे कपट आपण करू शकतो पण या लोकांच्या समोर त्यांनी करू शकतो. माया आपण करू शकतो पण माया तयार करू शकतो. मायावी वागू शकतो पण या लोकांसमोर वागू शकतो. मायाधीश आहे परमात्मा.
त्याच्यासमोर कशी काय आपली माया चालेल. म्हणून ती माया घेऊन गेली, मायवे रूप घेऊन गेली भगवंताच्या समोर. त्याला काय माहिती, तो यंत्रासारखा चालवणार आहे. मयाध्यक्षेनं प्रकृती सुयते सचराचरम, प्रकृती चालवणार आहे तो मायाधीश आहे, मायापती आहे. त्याच्या स्वाधीन आहे महाराज माया. तुम्हाला माहिती आहे जीव आणि ईश्वरात काय फरक आहे. असलं सांगायला लागलं की ते दुसरीकडे जातं मग. आणि मग तुम्हाला असं वाटतं असं आता चांगलं चालू होतं चरित्र, आलं परत ती मायान ईश्वरन जीव घेऊन. आता काय करायचं, पण ऐकाच तुम्ही, महत्त्वाचा मुद्दा आहे. जीव आहे ना हा अविद्येमुळे झाला, कल्पना अविद्या त्याने झाला जीव. आणि दुसरा मुद्दा सांगितला मायोपाधी शिव बोली जे ती उपाधी लागली मायेची. म्हणून तो ईश्वर आहे ना तो ब्रह्मच आहे. फक्त त्यानं काय केलेलं आहे, मायेचा पडदा अंगावर घेतलेला आहे. ती माया त्यागणी महाराज गुणांनी युक्त आहे. तो म्हणतो दैवी हेशाम गुणमयी मम माया दुरत्यया. त्याची माया तो कबूल करतो, मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यंते माया मेतांतरंती ते. जे मला शरण येतात ते मायेतून त्यांनी दूर जाऊ शकतात. त्यानं पडदा घेतलेला आहे अंगावरती. तो प्रत्यक्ष ब्रह्मच आहे, तो अनादी आहे, अनंत आहे. ईश्वर त्यांनी झाला, ईश्वर भाव, त्याला शबलत्व आलं. त्याला सौपाधिक ब्रह्म असं म्हणायला लागले. ईश्वर म्हणजे काय, सौपाधिक ब्रह्म. मायेची उपाधी लागली म्हणून ब्रह्मच आहे, पण सौपाधिक ब्रह्म. मग ते मायेची गुण आहेत. ही जी आपली घोंगडी आहे की नाही, फाटके नवा ठाई फाटून गेली, ती तू आमाशी दिलेली. का नोबा तुझी घोंगडी चांगली, तुझी चांगली घोंगडी आहे रे देवा. तिला त्यांनी किती गोंडे लावले, किती त्यांनी सजावट तिची केलेली आहे, ती फार सुंदर आहे. ही नवा ठाई फाटून गेली ती तू आमाशी दे दिली. ही आमची घोंगडी फाटकी आणि तुझी अशी सुंदर ऐका यशश्री अवदारी आपण पाहिलं की नाही, सगळे गोंडे तिला लावलेले आहेत. अशी त्यांनी रत्नजडीत असणारी त्याची घोंगडी दिव्य आहे महाराज. ते मायेचं पांघरून घेतलेलं आहे, तो ईश्वर आहे, तो प्रत्यक्ष परब्रह्मच आहे. म्हणून तो मायाधीश आहे, माया त्याच्या हातात आहे, माया त्याच्या स्वाधीन आहे. पुतना माया घेऊन गेली भगवंताला फसवण्याकरिता. अशी कशी फसवेल महाराज. त्याला सगळंच कळतं, त्याच्यासमोर तिची माया उघड झाली. त्यानं मात्र त्याने महाराज तिला ओळखलं. यशोदेला नाही ओळखू आली महाराज, पण भगवंताला मात्र ती ओळखू आली. यशोदेनं घरात नेली, तिला बसायला आसन त्यांनी दिलं, तिला त्यांनी चहापाणी विचारलं, सगळं झालं. भोळी बाबडी यशोदा. भक्ती ही भोळीच असते, ज्ञान मात्र भोळं नसतं. ज्ञान मात्र भोळं नसतं. ते त्यांनी डोळसपणानंच पाहतं महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून ते त्यांनी ज्ञानदृष्टीनं अवलोकन केलं पाहिजे, ज्ञानदृष्टी अवलोकिले असं आहे. म्हणून त्यांनी महाराज भगवंतानं पाहिलं, मग ठरवलं हिचा उद्धार केला पाहिजे. पण भगवंतानं तिला स्वीकारलं, तिचं स्तनपान करायला सुरुवात केली. तिचं विष भगवंतानं आधी पिऊन टाकलं. नंतर प्रेमपाना फुटला, तोही त्यांनी महाराज पिऊन टाकला. नंतर प्राण अशा पद्धतीने ओढून घेतले. ज्ञानोबरा सांगता शोषिली पुतना येणे मोहिलेले करू आळीनं संडे बाप रखुमादेवर. म्हणून तिचा उद्धार करून टाकला पुतनेचा. भगवत धामाला गेली, सायुज्य मोक्ष दिला महाराज. तुवा सनकाधिकाची माने सायुज्य सौरसुदी धला पुतने. जी विषाचे निस्तनपाने मारू आली, विष घेऊन मारायला आली होती, तिचा उद्धार केला. परवा सगळेच मारले महाराज, सगळेच त्यांनी मोक्ष पथाला नेले. तुझे अवतार हे जाणो स्वतंत्र, देताना मनसी पात्रा पात्र, कैवल्य ऐसे पवित्र, वैर्याही दिधले. सगळे वैरीच होते, मारायला आले म्हणजे वैरीच. काग बगरीठा मारिले बळपणी, अवघे दैत्य खानी बुडविली, अवघे दैत्य खानी बुडविली. काग बगरीठा मारिले बळपणी, अवघे दैत्य खानी बुडविली, अवघे दैत्य खानी बुडविली. वा. काग बग रिठा मारले बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली. दैत्यांची खानच बुडवली महाराज. आधी पुतना का बरं मारली असेल, बाकीचे दैत्य मारायचे, सगळ्यात आधी पुतनाच मारली महाराज. का बरं पुतना मारली? पुतना ही दैत्यांची खान आहे महाराज. तिच्यातून खाणीतून तयार होतात ना महाराज. ते आधी ताडका मारली. रामानं पण केला, म्हणलं सगळे राक्षस मारून टाकीन पृथ्वीवरचे. आणि धनुष्य घेऊन त्यांनी राम निघाला आणि सगळ्यात आधी ताडका मारली. गोस्वामीजी म्हणले ताडकाच आधी का बरं मारली? ते मारण्याचं कारण ही ताडका म्हणजे त्यांची आई आहे सगळ्या राक्षसांची. आई आधी मारली पाहिजे. ती जर नाही मारली तर त्यांना मारून काय, ते मारित राहिलं आणि ही परत अजून तयार करीत राहील. तयार करण्याची खान बंद केली पाहिजे. पण आधी ती मारली महाराज, मग बाकीची. तशी आधी पुतना आधी मारून टाकली.
मग सगळेचे सगळे मग बाकीचे यानं आगासूर बगासूर मारल्यान गो यानं आगासूर बगासूर मारल्यान गो आगासूर बगासूर मारल्यान गो यानं आगासूर बगासूर मारल्यान गो यानं बळीनं पाताळात घातल्यान गो बळीनं पाताळात घातल्यान गो आगासूर बगासूर मारल्यान गो आगासूर बगासूर मारल्यान गो आगासूर बगासूर मारल्या हो याने आगासूर बगासूर मारल्या आगासूर बगासूर मारल्या हो आगासूर बगासूर मारल्या हो आगासूर बगासूर मारल्या हो आगासूर बगासूर मारल्या हो वारे गड्या यानं आगासूर बगासूर मारल्यान गो यानं आगासूर बगासूर मारल्यान गो बलीनं पाताळात घातल्यान गो कोकणी गवळण नाही महाराज नामदेव महाराजांची बळीला पाताळात नेऊन घातला आगासूर मारला बगासूर मारला सगळे मारले महाराज त्यानं रांगता रांगताच मारित होता दुसरं काही काम नाही महाराज रांगत रंगणी असं त्यांनी जरा चोऱ्या करीत होता ना तसा रंगणी रांगत गुलगुला बोलत आसूर रुळत चरण तळी मारू लागला पुतनेचा उद्धार केला कंसाला कळालं आसूर पाठवला भगवंताने त्याची फजिती करून टाकली ब्राह्मणाच्या रूपात आला म्हणून जीवेच मारला नाही निळोबराय म्हणतात कपटिया महाबळ भाटा दिले पिढेदान त्याचा उद्धार करून टाकला भगवंताचा स्पर्श झाल्यावर कोण अपूर्ण राहील महाराज तो जरी निघून गेला तरी भगवंताचं दर्शन झालं भगवंताचा स्पर्श झाला त्याच्या दर्शनानं त्याने मुक्त होतो कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती असं आहे ना त्या हत्तीला सोडवायला आला मगराचं मुंडकं उडवलं आणि देवाचं दर्शन झालं की हत्तीचं ते शरीर सुटलं इंद्रदुम्न राजा प्रगट झाला आणि गरुडावर बसून घेतला आणि जाण्याकरिता निघाला त्या मगरातून बाहेर आला पुरुष मला थांब देवाला म्हणला ते म्हणलं कोण थांब म्हणताय हा हू नावाचा गंधर्व होता थांब म्हणला का रे तुझा भक्त आहे म्हणलं त्याला घेऊन चालला फार शहाणपणा करतोस काय जरा काकडं म्हणत जाय सकाळी उठून त्याच्यात लिहिलेलं आहे असं कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते तुला पाहिल्यानं जर कोटी ब्रह्म हत्या जातात तर मी तर प्रत्यक्ष तुझ्या हाताने मृत्यू प्राप्त झाला मला ठेवून चालला आणि त्याला घेऊन चालला नक्र बोले देवाशी हसू आले निंदा नाही स्तवन माझे केले नक्र बोलला आणि देवाला हसू आले याने माझी निंदा नाही स्तवन केलं त्यालाही बरोबर घेतलं आणि मग वैकुंठाला घेऊन गेला माणूस त्याला पाहिल्यानं जर असं होतं तर महाबळ भाटाची फजिती त्यानं स्वतः केली त्याचा उद्धार नसेल झाला का तो ब्राह्मण होऊन आला म्हणून जीवेच परत पाठवला पण देवाचा स्पर्श झाला देवाचं दर्शन झालं देवाचा संवाद झाला सगळं देवाला त्याने महाराज प्रत्यक्ष डोळे भरून पाहिलं उद्धारापर्यंत नेणारा हा परमात्मा कंसाकडे गेला म्हणला जाऊ नकोस कंस काय ऐकणाऱ्यांपैकी नव्हता त्यानं हे सगळे पाठवले महाराजांनी प्रमाण दिले काग बगरी ठा मारले बाळपणी सगळ्यांना उद्धारून टाकलं देवानं मग रांगू लागला रांगता रांगता उभं राहू लागला उभं राहता चालूला खेळच आहे महाराज त्याचा तो आता ते कुठं रांगत असतो का महाराज ते आपला सगळ्यांचा नुसता बाप नाही तो आदी पुरुष आहे तो त्यानं आपल्या सगळ्यांना त्यांनी प्रगट केलेलं आणि तो रांगतो म्हणजे काय तो जगाचा बाप आहे इथपर्यंत ठीक आहे पण खेळामध्ये त्यांनी रांगावं पण लागतं रांगण्याचे पण काही नाटक असतं सोंग आहे महाराज ते रांगायचं सोंग करीत होता तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रांगू लागला रांगता रांगता उभा राहू लागला उभं राहता चालू लागला ठोमक चलत नंदलाल त्याच्या पायामध्ये पैंजण आहेत कमळेला त्यांनी साखळी बांधलेली आहे अतिशय सुंदर आहे त्याच्या मस्तकावर त्यांनी माथा बाबर झोटी त्याच्यात मोरपीस त्यांनी खोवलेला आहे असं डोळ्यात काजळ घातलेलं आहे त्याचे नेत्र आकर्ण म्हणजे काय माहिती आहे का डोळ्यापर्यंत कानापर्यंत विस्तारलेले डोळे त्याला आकर्ण नेत्र कर्ण शब्द आला ना त्याच्यात नेत्र शब्दाला आकर्ण नेत्र म्हणजे काय कानापर्यंत विस्तारलेले डोळे असं त्यांनी महाराज कमल नयन भगवान कमल नयन म्हणजे काय म्हणजे कमळासारखे डोळे म्हणजे काय डोळ्यात जागेवर कमळ खावलेले आहेत असा त्याचा अर्थ लावायचा का नाही कमळाकडं पाहिल्यानंतर जसा आल्हाद होतो तसं त्याच्या नेत्रांकडे पाहिल्यानंतर आल्हाद होतो म्हणून कमल नयन हा महत्त्वाचा असा कमल नयन भगवान आहे कधीतरी असा पण विचार केला पाहिजे देव कसा असेल त्याचे डोळे कसे असतील त्याचं नाक कसं असेल त्याचे कान कसे असतील त्याच्या डोक्यावरती माथा बाबर झोटी नामदेव महाराज म्हणतात कसे काय असेल ते हात खांद्यावरी राधिकेच्या कसं काय खांद्यावर हात ठेवीत असेल कसा उभा राहत असेल पाहिलं खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे खांद्यावर कांबळी हातात काठी धेनू चारण्याकरिता जातोय कशी काय काठी घेत असेल कशी कांबळी खांद्यावर घेत असेल कसा दिसत असेल कसा चालत असेल म्हणतात त्रिभंगा देवडा देवडा म्हणजे वाकडा 3 ठिकाणी वाकडा आता 3 ठिकाणी कसा वाकडा असेल थोडं विचारतं की आता आजचं कीर्तन त्याचा विचार करण्याकरिताच आहे ना महाराज बाकीचा कशाला विचार करायचा महत्त्वाचा मुद्दा सांगतो 3 ठिकाणी वाकडा पायात वाकडा
पुन्हा कमरेत वाकडा, पुन्हा मानेत वाकडा, 3 ठिकाणी वाकडा, पायातही वाकडा. एवढं वाकडं व्हायची काही गरज आहे का महाराज? खरं सांगा. वाकडं तिकडं होईन पण तुम्हाला माझंच करून घेईन, हा त्यातला भाव आहे महाराजा. मी वाकडा तिकडा होईन पण तुम्हाला माझंच करून घेईन. दुसरं तुम्हाला काही सुचू देणार नाही. तुम्हाला माझंच तुमच्यासमोर वाकडा तिकडं होईन. पाय वाकडे करून घेतले, कंबर वाकडी करून घेतली, मान वाकडी करून घेतली. कशाकरिता हो? वेध होऊन घेण्याकरिता. हा म्हणून वेधल्यानंतर बाकीचं काही काम नाही. त्याचं नावच आहे कृष्ण. कृष्णकर्षती ती कृष्ण. हा जो आकृष्ट करून घेणार आहे तोच कृष्ण आहे महाराज. म्हणून आकृष्ट करून घेण्याकरिता या लीला करतो. फार सुंदर दिसतो महाराज. हा ठुमक ठुमक त्यांनी चालतोय. त्याचं चालणं, त्याच्या पायातले ते पैंजण वाजतात ना महाराज. हा सगळ्या नंदभवनात 84 खांब आहेत नंदभवनाला. आणि त्या 84 खांबा मंदिरात त्यांनी ठुमक ठुमक करून चालतोय. हा तेवढ्या सगळ्या खांबाला चक्रा मारित राहतो. हा महत्त्वाचा विचार. 84च का असतील, 85 का नसतील? व्रजभूमी 84 कोस. हा 85 कोस का नाही म्हणले? 84 मोजून घ्या तुम्ही. परिक्रमा करतात 84च का बरं? तुम्हाला किती योनींमध्ये फिरावं लागतं? 84 लाख. 84च का बरं? अहो तुम्हाला 84 लाख योनींमध्ये फिरावं लागतं ना. त्या 84 लाख योनीत फिरायला लागू नये म्हणून हे 84 आहे. हा महत्त्वाचा विचार आहे. या 84 मध्ये या 84चा विचार करा. त्या 84 जायची गरज पडणार नाही म्हणून हे 84 आहे. नाही लक्षात आलं? हे 84 खांब त्याच्याकरताच आहेत. ही 84 कोस व्रजभूमी त्याच्याकरताच आहे. महत्त्वाचा विचार आहे महाराज. त्या 84 खांबात फिरतोय ठुमक ठुमक करून. मित्रांबरोबर खेळण्याकरिता ललायत झालेला आहे. लहान लेकरं त्यांनी बघा तुम्ही, किती मोठे माणसं असले असू द्या आणि एखादं लहान लेकरू तुम्ही मांडीवर घेऊन बसा आणि त्याच्यासमोर जर दुसरं लहान लेकरू असलं ना, ते मोठ्या माणसांकडे पाहणार नाही, मोठ्या माणसांकडे जाणार नाही. त्याची स्वाभाविक ओढ त्या लहान लेकराकडेच असणार. त्याच्या कानातलं तरी वडील, त्याच्या हातात काही खेळणे ते तरी वडायला जाईल. मला ते तरी म्हणेल, काहीतरी त्यांनी करेल, भांडण तरी करेल, मुद्दाम जाईल त्याच्या दोन भांडण्याकरिता. हा महत्त्वाचं. बघा तुम्ही प्रयोग करून, माझं खोटं वाटलं तर 2 वेगवेगळे अपरिचित लहान लेकरं एकमेकाच्या समोर ठेवायचे, आपोआप एकमेकाकडे जातात. त्यांना स्वाभाविक ओढ असते. तुम्ही त्यांच्या हातात मोबाईल द्या, असे हुशार लेकर असतात महाराज. आता काय सांगायचं तुम्हाला, आपलं काय कळत नाही महाराज. त्यातलं कोणतं कसं ऑपरेट करायचं मोबाईल समजत नाही, ते बरोबर जातात, कार्टूनच काढतात महाराज. सुरुवात छोट्यापासून केली पाहिजे ना. छोट्यांची नावं त्यांनी महाराज पाठ करून ठेवले. पेंद्या, वरद्या, वाकुड्या आधी ठरवून आणलेले आहेत. खेळायचं बरं का, चला खेळाय कर, आधी काढून दिले होते. पेंद्या मोठा होता त्याच्यापेक्षा, 11 वर्षाचा होता. देव 5 वर्षाचा होता त्यावेळेला. मोठा धाटा होता चांगला, पण भोळा भाबडा होता थोडासा. अगदी भोळा. त्यांनी पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख, बोबड्या, एवढेच माझे पाठ आहेत. अजून फार आहेत महाराज त्याच्यात. हे सगळेचे सगळे त्याच्या आवडीचे महाराज मित्र ते. पण कधी माहीत, मी उपक्रम करताना जसं ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी, उपक्रम करताना जो उपक्रम केला आहे आपण, आता ते डोळ्याच्या समोर आणायचं, ते त्याच्याकरताच करून ठेवलं होतं इथं वापरण्याकरता. नाही लक्षात आलं? उपक्रमच त्याच्याकरता होता. हे आता मला तेच सांगायचं आहे ना. मग ते कसे आहेत आणि त्यांना बरोबर घेऊन खेळण्याकरिता येणार आहे ते असे आहेत महाराज. मग ते त्यांनी त्याच्याकरता किती सांगितलं, विवेक, वैराग्य, कसं, समाधिस्थिती, तितिक्षान, सगळं त्यांच्याकडे सगळं आहे महाराज. त्या गोपांकडे सगळंच आहे. ते सगळंच सगळं घेऊन अशा पद्धतीने आलेले आहेत. आणि भगवंताला माहीत आहेत हे माझ्याकरिता आलेले आहेत. त्यांना पण माहिती आहे आपण याच्याकरिताच आलेलो आहोत. म्हणून त्यांनी खेळण्याकरिता हाका मारतोय. सगळ्या गोपाळांना हाका मारू लागला. त्यांना घेऊन त्यांनी खेळू लागला, उड्या मारू लागला, बागडू लागला. फार आनंद गोपाळांना वाटू लागला. खेळल्यानं आनंद होत असेल पुढची गोष्ट आहे महाराज. त्या गोपाळांना देवानं त्यांच्या नावानं हाक मारली तरी आनंद होत होता महाराज. महत्त्वाची गोष्ट आहे. ते आमचे भाऊ म्हणायचे ना, ते द्रष्टांत सांगायचे. आता द्रष्टांत मी सांगणार नाही, तुमचा पाठ झालेला आहे, तो बऱ्याच वेळा ऐकला असेल. 5-6 वर्ष झाले लग्नाला, 6 वर्षानंतर नवरा बोलला. खरं फक्त शेण उचलायला गेली होती शेतात आणि तिकडून त्याने तो नांगर धरून झाडाखाली बसला होता, येऊन टेकला होता नुसताच घामाला म्हणून. हिनं ते घमेल उचलून टाकलं, धपकन वाजलं. ते वाजल्यानंतर तो तिथंच होतो. मला कोण आहे? ती म्हणली मीच आहे. एवढंच म्हणली महाराज फक्त. तो गेला तिकडं, ही गेली इकडं, दोन्हीच्या कामाला 2 जण निघून गेले. तिला एवढा आनंद झाला महाराज. ती म्हणली, ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. ते घमेला उचललं की ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. एवढ्या वर्षातून नवरा बोलला, एवढ्या वर्षातून पती बोलला, किती आनंद झाला. सामान्य संसारातला पती बोलला, एवढा आनंद झाला. जगतपती जर बोलला
किती आनंद होईल महाराज. महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. मग या पतीची काय चौकशी करीत बसता? हा आज आहे तर उद्या नाही. काय सांगावं, असं होऊ नये कोणाचं, पण तरी सांगतो. प्रमाण सांगू का? प्रमाण उगा अंगावर बोला नको माझ्या. मीराबाई म्हणतात, ऐसे वर को क्यों वरू जो जन्मे और मर जाय, वर वरू गोपाल को मारो चुडलो अमर व्हाय जाय. असा नवरा का करू जो जन्माला येतो आणि मरतो? पती असा त्याने असावा जो त्याने चिरंतन सौभाग्य माझं त्याने राहावं. तो परमात्माचा आहे चिरंतन राहणारा, मग तो जगतपती आहे महाराज. तो परमात्मा त्याने महाराज पेंद्या म्हणून बोलू लागला. केवढा आनंद पेंद्याला होत असेल. बरं, पेंद्या म्हणजे काय फार टापटीप आहे वय? पेंद्या म्हणजे काय फार टापटिपीची स्थिती आहे का? गरीब परिस्थिती, सगळे खायला घरामध्ये काय नाही, घरी ताकाचे सरोवर, अशी त्यांनी अवस्था. बरं, त्यांनी आपण काय मायकत असता की नाही, ते तोंडाला असं तर लोणी लागलं त्याचा वास येतो तोंडाचा सगळा. शेंबूड आला तर त्यांनी फरकांडा आणायचा असा. बरं, अंग भरून कपडे नाही, गुडघ्यापर्यंत ते धोतर, अंगावर फाटकं ते उपरणं, डोक्याला वेडं वाकडं पागुटं गुंढाळलेलं, आणि असं स्नान म्हणलं का यमुना, बाकी नाही काय. उडी मारायची की स्नान, लगेच ताबडतोब स्नान, दिवसभरात 2-4 बाऱ्या स्नान. असं लोळायचं त्यांनी चिखलात गावतात, कसं पण उड्या मारायच्या. असं देवाला राग येईल महाराज त्याच्या त्या गोपाळांना नावं ठेवल्यावर. मी काय करू, बरं त्यालाच तशी आवडत होती. माझं सांगायचं काम आहे महाराज, हा महत्त्वाचा विचार आहे. मला हे सांगायचं याच्यातून, तुम्ही कसे असा फक्त त्याचे असा. तुम्ही कसे असा फक्त त्याचे असा, मग तो तुमचं बाहेरचं काहीच पाहणार नाही, तुमचं आतलं पाहून तुमच्या मागे धावायला सुरू. अंतरीची घेतो जोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरेची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, अंतकरणातली गोडी पाहतो महाराज. तुम्ही बाहेरून कशा आहात याच्याकरिताच कीर्तन लक्ष देऊन ऐकायचं आणि कीर्तन अंगावर ओढून घ्यायचं महाराज. आणि खरंच कीर्तनात देवाबरोबर मनातली मनात बोलायचंच. मनातली मनात लोक बोलत असतात. तुम्हाला काय वाटतं फक्त कीर्तनकारच बोलतो? नाही, बसलेले सगळे लोक बोलतात. खोटं असलं तर तुमच्या मनाला विचारा, मनातल्या मनात तुमचा कार्यक्रम चालू आहे बोलायचा, नाही कोणाला म्हणतात? देव साक्षीदार आहे खोटं बोलताना. तर महत्त्वाची गोष्ट आहे, सगळेजण मनातली मनात बोलतात. मनातली मनात बाकीचं सगळं बोलण्यापेक्षा, इकडच्या तिकडच्या गोष्टी त्यांनी मनात खलबत्ती कुटण्यापेक्षा देवाबरोबरच बोलेलं काय वाईट आहे महाराज? देव कीर्तनात उभाच आहे, त्याला म्हणा ना, देवा हे सांगताना ते पेंद्या असा होता आणि तरी तुला फार आवडत होता, तसा मी पण असाच आहे ना रे. मी तर देवाबरोबर बोलून घेतो महाराज कीर्तनात. खरं सांगतो, तुमचं फक्त निमित्त आहे, माझं त्यांनी वेगळंच आहे. देवाबरोबर बोलायचं, कीर्तनच माध्यम आहे देवाबरोबर बोलण्याचं. बोलूनच घेतो मनातली मनात त्याच्याशी. देवा मी असाच आहे रे खरकटा, कामाने, क्रोधाने, लोभाने, मोहाने, मद मत्सर दंभ अहंकाराने बरबटलेला. माझ्या आतमध्ये भयंकर असणाऱ्या वासना, ममता, या सगळ्या गोष्टी गच्च भरलेल्या आहेत. आणि मी असा जरी असलो ना तरी तुझ्यावर प्रेम करतो रे देवा. माझ्या या सगळ्या गोष्टींचा विचार कर, मला कधीतरी विचारात घे. हा महत्त्वाचा विचार आहे. ते रामदास स्वामींचं ते वाक्य कायम मला मना वाटतं, कायम सांगा. वारकरी संप्रदायातले लोक रामदास स्वामींचे प्रमाण घेत नाहीत, पण तरी आपण पंक्ती बसल्या की म्हणतात, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. किती गोड भाव आहेत महाराज. सदा सर्वदा, हे भगवंता तुझा योग घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. त्याच्या पुढं अंडरलाईन करा, डबल. खरंच अंडरलाईन करण्यासारखं आहे. काय माहिती आहे? उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता. देवा माझी उपेक्षा करू नकोस रे, मी जसा आहे ना तसाच आहे, म्हणून मी जसा असेल तसाच माझा स्वीकार कर देवा. माझं काही पाहू नकोस रे, जर पाहशील तर फार सापडेल, आणि हे सगळं सापडलं आणि तू जर दुरावला मग काय करायचं? मी जसा आहे तसाच माझा स्वीकार कर. म्हणून त्यांनी मीच म्हणायचं असं नाही हो मायबाप, तुम्ही म्हणा ना सगळेजण, तुम्ही सगळे मनातली म्हणत म्हणा, हे भगवंता मी जसा आहे तसाच माझा स्वीकार कर. म्हणून ते माझी जात पाहू नको, माझा धर्म पाहू नको, माझी पंथ पाहू नको, माझा संप्रदाय पाहू नको, माझी चर्या पाहू नको, नको पाहू केले पाप पुण्य काहीच पाहू नको, फक्त माझ्या पोटातला भाव बघ, माझा स्वीकार कर देवा. असं जर म्हणलो आपण कीर्तनात तर भगवान ऐकतो महाराज. तो नक्की त्याने ऐकतोय, माझंच ऐकतो असं नाही, तुमचं पण सगळ्यांचं ऐकतोय, लक्षात ठेवा. त्याच्या त्या डायरीत नमूद केलं त्याने, आत्ता नमूद केलं महाराज. तुमच्या सगळ्यांचं बोलणं त्यानं डायरीत नमूद करून घेतलंय, त्याची नोंद घेतली जाईल महाराज. लक्षात ठेवा. म्हणून आपण जरी भावनेच्या भरात म्हणलो असलं तरी तो म्हणेल कधीतरी, भावनेच्या भरात कवायनं पण म्हणला होता ना, माझं करून घे, मी तुला नक्की माझं करून घेईन. हा त्यातला भाव आहे महाराज. याच भावनेनं देवाकडे गेलं पाहिजे. ते भोळेच होते महाराज, फार पेंद्या फार बोळा होता.
वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख सगळे भोळेच होते महाराज. ते सच्चिदानंद रूपाला प्राप्त झाले होते. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केले वाचून जपत. जप नाही, तप नाही, काय नाही, पण ब्रह्मज्ञान झालं होतं सगळ्या लोकांना. कारण प्रत्यक्ष परब्रह्म पाहिला होता ना, मग ब्रह्मज्ञान व्हायचं काय बाकी राहिलं होतं. मग ब्रह्मज्ञानीच होते महाराज सगळे, पण असे भोळे होते, भोळ्या स्वभावाचे. मग ते सगळे आपले करून घेतले महाराज. त्यांच्याकरिताच वेडा झाला, त्यांच्या मागेच धावत राहिला महाराज. जेवढे जेवढे प्रेमानं त्याच्याजवळ आले, हा प्रेमानं त्यांच्या मागे धावत आहे. ते छोटे छोटे वासरं होते ना महाराज, ते उड्या मारायचे ना वासरं. वासराला ते शिंग त्यांनी फुटलेले कवळे कवळे शिंग, वासराचे शिंग कवळे असतात की नाही, त्या वासरानं त्यांनी गावरान गायचं वासरू हरणासारखंच दिसतं महाराज. ते उड्या मारायला लागलं की हरणासारखं त्यांनी दिसतं. ती उड्या मारत मारत कन्हैया पुढं चालायला लागला. वासरानं मागून यायचं, त्या शिंगाने थोडं असं डवचायचं त्याला. ते डवचलं की कोण डवचते म्हणून वळून पाहिलं की ते वासरू. त्यानं वासरानं त्यांनी धूम ठोकून पळायचं की या कन्हैयानं वासराच्या मागे पळायचं. बघा, अनंत ब्रह्मांड आहेत, त्याच्यात अनेक जीवजंतू आहेत, सगळे याच्या मागे पळतात आणि तो वासराच्या मागे पळतो. हे कौतुक नाही वाटत तुम्हाला? कौतुक वाटण्यासारखंच आहे महाराज. तसं आपण जर त्याचं वेळ लागून त्याच्या मागे पळायला लागलो आणि त्याला जर त्याने महाराज आपण आपल्या जीवनातलं घटक तयार करून घेतलं, तर एक दिवस आपल्या मागे सुद्धा पळेल महाराज. 4 वाजता जात होता पैठणात नाथांच्या घरी. 4 वाजता, ए नाथा उठ. किती वेळ झोपतो? अरे झोपू दे देवा, दिवसभर दमलोय. नाही, उठ, मला करमत नाही रे नाथा तुझ्या वाचून. केवढं प्रेम आहे महाराज. असं आपल्यावर पण होईल, फक्त आपल्याला त्याचा छंद लागला पाहिजे. गोपाळांना त्याचा छंद, केवढा त्यांचा छंद देवाला गोपाळांचा छंद लागला. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. हे गोवळ आहेत, त्यांचं उष्ट त्यांनी खातो. केवढा त्यांचा छंद देवा, करती सेवा, असे त्यांनी प्रमाण काहीतरी आहे. म्हणून त्यांनी महाराज अखंड भगवंताचं चिंतन त्यांनी करतात. ते गोपाळ, गडी, कान्होबाचे, ते सगळेचे सगळे भगवंताच्या चिंतनात मस्त आहेत. त्यांच्यावर खेळू लागला, उड्या मारू लागला, बागडू लागला. त्यांच्याकरिता त्यांनी महाराज तुकडे आहेत म्हणून गोपाळांच्या घरात, गोपिकांच्या घरात जाऊन चोऱ्या करू लागला. आणि त्या चोऱ्या करून त्यांनी महाराज खाऊ लागला. सगळ्या गावात बोभाटा झाला. नंदराजाचा मुलगा चोऱ्या करतो. यशोदेच्या समोर गारणे जायला लागले. यशोदाने मान्य केलं नाहीत, कोणतीच आई मान्य करत नाही. त्या नियमानुसार ती म्हणली आपण मान्य करणार नाही. 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझ्या खेळे, तुम्ही उगाच गारणं सांगता. तुम्ही 12 घरच्या 12 ढालगा जा. हा तिचा शब्द आहे, माझा नाही. उगाच गारहाणं सांगण्याकरिता येतं, आपण मान्य करणार नाही. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजीरवाने, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी. आता कोणाचं खरं समजायचं? हिचं म्हणायचं की त्यांचं म्हणायचं? महत्त्वाचा मुद्दा आहे. ती म्हणते अंगणी माझ्या खेळे, माझं बाळ माझ्या अंगणात खेळताना मला दिसतं. आणि तुम्ही म्हणता तुमच्या घरी. मग गोपिकांचं खरं का यशोदेचं खरं? खरं सांगू का मी? दोघींचंही खरं. कसं काय? हे खोटं आहे महाराज. काय खोटं आहे? खोटेपणा किती करावा याचा विचार आहे ना काही. यानं यशोदेच्या समोर सुंदर रूप धारण करायचं आणि तिचा पदर धरून तिच्या मागच राहायचं. सोडायचं नाही मला तिचा पदर, तिच्या मागेच फिरायचं. आम्ही लहानपणी आजोळी जायचो नाशिकला आणि आईबरोबरच राहायचो काय. ते बाकीच्या मावश्यांची पोरं यायची, ती खेळायची, सगळं काय करायचं, पण आम्ही आईच्याच मागं. आणि आईच्या मागं ते आमच्या बाकीच्या मावश्या म्हणायचे आले गाय वासरं. मग तिच्या मागंच हिंडायचं, आले गाय वासरं. ती सोडायचंच नाही आईला, पदरच धरून राहायचं. यशोदे करताच आला होता. तिनं बांधून घेतलं होतं तपश्चर्या करून. तपश्चर्या केली त्या द्रोण नावाच्या वस्तूनं. त्याच्या पत्नीने ती धरा होती तिनं. आणि देवप्रसन्न काय पाहिजे म्हणे, तू बालरूप धारण करायचं आणि आमच्या अंगणात खेळायचं. बस. मग अंगण सोडून कसं काय जाईल? तिच्या अंगणातच होता, मग तिच्या पदराला धरूनच होता, खेळतच होता. आणि गोपी तर म्हणतात आमच्या घरी होता. आता गोपी काय सामान्य होते का? ते अवतारीच होते. कशाकरिता आल्या होत्या? तू आमच्यावर क्रीडा केली पाहिजे, तू आमच्या घरी आला पाहिजे, आमच्या हातचं खाल्लं पाहिजे, त्यांचं खरं केलं पाहिजे ना महाराज. त्यांच्या घरी चोरी करायला एकाच वेळेला 2 ठिकाणी. मग त्या म्हणतात ते खरं आणि ही म्हणते ते पण खरं. याची ही लीला आहे महाराज. असा लीलाकारी आहे. तो काय फक्त विटेपुरताच मर्यादित आहे का? तो काय फक्त पंढरपुरातच राहतो का? अहो तो चराचरात आहे. तो का म्हणे नभा परता अणुचाही गाभा, अणुपेक्षा सूक्ष्म आहे आणि नभापेक्षा व्यापक आहे. तो कुठेही प्रगट होतो. प्रेम ते प्रगट वही मे जाना, हरिव्यापक सर्वत्र समाना. सर्व ठिकाणी आहे, प्रगट होतो आणि भक्तांबरोबर खेळतो. म्हणून चोऱ्या करत होता. गारहाणे येऊ लागले. यशोदेनं समजून सांगायला सुरुवात केली, कान्हा असं करू नकोस. कान पकडला, छडी मारण्याचा प्रयत्न केला, पण ऐकायला तयार नाही. मग मात्र त्याने महाराज विचार केला, यांच्या घरी जातो, उगाच नाही जात कोणाच्या घरी मी. त्या बोलावतात म्हणून जातो, माझं कारण सांगायला येतात. यांची काहीतरी खोडी केली पाहिजे, अद्दल घडवली पाहिजे. मग खोड्या करायला लागला. कोणाचा पदरच ओढायचा, कोणाचा माटच फोडायचा. बरं त्यांच्या घरात जायचं, त्यांच्या डेऱ्यातलं लोणी घ्यायचं,
स्वतः खायचं आणि हातात लोणी घेऊन जाता जाता त्यांच्याच तोंडाला लावून पळायचं. आणि वरतून पळून जायचं. बरं जाता जाता पुन्हा असं करायचं, तोंड वाकडं करून जायचं. माझं म्हणणं नाही, प्रमाण आहे महाराज. तोंड करोनी वाकडे मज म्हणतो गे वेडे. माझ्यासमोर तोंड वाकडं करतो, मलाच वेडी म्हणून पळून जातो. सांग तुझ्या पोराला काही समजून. अशा रोज उठून खोड्या महाराज. बरं छोटे छोटे पोरं घेऊन खायला जात होते की नाही, किती खात असतील छोटे छोटे पोरं. त्याला राग यायला लागला, तो मला एवढे लेकरं मी घेऊन येतो ते खातात आणि तुमचं काय त्यांनी जातं म्हणले. लेकरच खातात ना, तुमच्या घरात काय लेकरं नाहीत का? घरात घुसायचं. एक लेकरू बसलं होतं, त्याला चिमटा घेतला महाराज जाऊन कचकटून. नुसता चिमटा घेतल्यावर कमी त्रास होतो. त्याच्यावर झापड आणायची. चिमटा घ्यायचा आणि वरून झापड आणायची. आग होती महाराज. खरंच महत्त्वाचा मुद्दा. तुम्ही खोटं वाटलं तर प्रयोग करू मग घरी गेल्यावर. घरी गेल्यावर करा. खरंच ना. म्हणजे चिमटा घ्यायचं आणि त्याच्यावर झापड आणली की आग होते. त्या लेकराला त्यांनी चिमटा घेऊन झापड आणून पळाला. 3 तास पोरगं रडत होतं महाराज. आग होती ती आग. त्यानं चिमटा घेतल्याशिवाय नाही रग लागायची नाही का. त्यानं घेतला पाहिजे चिमटा. ते सगळ्यांना घेत चिमटा, ते सगळ्यांच्या नाही नादी लागत. ते त्याच्यासारखेच पाहिजेत त्याला. बरोबर त्यांना चिमटे घेतो. अशा खोड्या करायला सुरुवात केली. अनेक प्रकारच्या. कोणाच्या दाढीची विणीची गाठणच मारून दिली. कोणाचे लेकरच पाण्यात शेंदायला लागला. कोणाचे घरच पेटून द्यायला लागला. कोणाच्या गाया सोडून दिला आणि गाढवच नेऊन उभे केले. हॉर्न वाजला 12चा. असू द्या. म्हणून असं सगळं तागणे महाराज झालं. मग सगळे कंटाळले ना महाराज. किती दिवस तागणे महाराज हे सहन करायचे. यशोदा म्हणली, बाळा आता तुझं सहन होत नाही मला. उद्या जाई वना सवे घेऊन गोधना गोमातेला घेऊन तागणे वनात जा असं सांगून टाकलं. मग सगळ्या गोमातेला घेऊन वनात जातोय. त्या गोमाता भाग्यवान आहेत महाराज फार. तुम्ही जर वेणुगीत ऐकलं ना भागवतातलं, फार गोड आहे. इत्थम शरद स्वच्छ जलम पद्माकर सुगंधिना न्यविशद्वायुना वातम सगो गोपाल कोच्युता बरहा पीडम नटवर वपो कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवास कनक कपिशम वजयंतींच मालाम रंध्रान वेणोराधर सुधया पुरयन गोपवृंदय वृंदारण्यम स्वपदरमनम प्राविशद्गीत कीर्ती. असा गोड असणारा कन्हैया, त्याचं काय वर्णन करून सांगावं. मुरलीधर आहे. बरहा पीडम. बरहा म्हणजे मोराचं पीस. आपीड म्हणजे धारण करणारा. नटवर वपू नाचण्यांमध्ये श्रेष्ठ. हा नटवर आहे. नाचण्यांमध्ये श्रेष्ठ आहे. कर्णयो कर्णिकारम. कानाच्या खोनीमध्ये त्याने महाराज कण्हेरीची फुलं त्याने खोवलेली आहेत. अतिशय दिव्य रूप त्याने धारण करणारा, पितांबर धारण करणारा कन्हैया मुरली वाजवतो. त्याच्या मुरलीनं त्याने महाराज सगळेजण विभोर होऊन जातात, स्वतःला विसरून जातात. म्हणून त्यांनी गोमातेला घेऊन वनात जाऊ लागला. गायी गोपाळ सवंगडे वना. सगळेजण त्यांनी वनाला गेले. सगळ्या गोपाळांना सांगितलं, अरे तुम्ही सारे गोपाळ गायी घेऊन रानात या. सगळ्यांनी रानात या. सगळे त्यांनी गायी घेऊन रानात जायला लागले. प्रत्येकाच्या गायी ज्याच्या त्याच्याबरोबर आहेत महाराज. ज्याच्या त्याच्या गायी ज्याच्या त्याच्याबरोबर असतातच. हा महत्त्वाचा विचार आहे. सगळ्यांच्या गायी ज्याच्या त्याच्याबरोबर आहे. सगळ्या गायी घेऊन गेले. आता तिथे गेल्यावर सगळ्यांच्या गायींचा मेळा झाला. त्या गायी त्यांनी चरू लागल्या. पण त्या सगळ्या गायी त्यांनी चरत असताना मग गायी चांगल्या चरतायत, खाण्याकरिता त्यांना सगळं व्यवस्थित आहे. आणि असं पाहून त्यांनी गोपाळाने निर्णय केला की आता गायी चरतात ना, आपण खेळलं पाहिजे. आता मोकळा वेळ आहे. मोकळ्या वेळात काय काम करायचं. हे बघा, खेळू तेच शकतात जे मोकळे झालेले आहेत. नाही कळलं तुम्हाला. खेळू तेच शकतात जे मोकळे झालेले आहेत. ज्यांना अजून ठक्याचं लग्न करायचं आहे, ठकी वाटं लावायची, सगळी दुनियादारी आहे. मोकळं कशाने व्हायचं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे महाराज. अजून हे करायचं ते करायचं, अजून शेजारचं तुकडं घ्यायचं आहे, मग त्याच्यात पाईपलाईन करायची, मग त्याच्यात लेवल करायची, मग त्याच्यात आणखी त्यांनी काय काय करायचं अजून बाकी सगळं, मग आमकं करायचं. हे सगळं ज्याचं राहिलं ते कसं काय खेळलं महाराज. त्याला नाही खेळता येणार. ज्याला काहीच काम नाही ते खेळू शकतं. काम नाही झालो पाहि रिकामा फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा वैसोनिया. हे सगळेचे सगळे गोपाळ मोकळे झालेले आहेत महाराज. एखादाच त्याच्यात असा त्यांनी सापडला की जो अजून गुतावात आहे. त्याच्या गायी घेऊन आलेला आहे. सगळ्या गायी त्यांनी चरायला लागल्या आणि खेळ मांडायला त्यांनी सुरुवात झाली. खेळायचं आहे आता चांगल्यापैकी. खेळ त्यांनी रंगात यायची वेळ आणि गायांनी कुठेतरी लांब जायची वेळ एकच व्हावी. त्या गायी त्यांनी महाराज पळायला लागल्या. खरं सांगू का, गायी एका जागेवर असल्याशिवाय कसं काय खेळता येईल. महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मुद्द्यावरच येतो, लक्षपूर्वक आहे का. गायी म्हणजे इंद्रिय. आपली इंद्रिय आहेत ना, याच गायी आहेत महाराज. या सगळ्याची सगळ्या गायी जर स्थिर असतील, इंद्रिय जर ताब्यात असतील, तर त्यांनी महाराज जीवनमुक्त होऊन भगवंताच्या खेळामध्ये पदार्पण करता येऊ शकतं. अन्यथा भगवंताच्या खेळात पदार्पण करता येत नाही. मग देवाच्या खेळात जावं असं जर वाटत असलं तर इंद्रियांना आवरलं पाहिजे. कुरुमंगानी व सर्वशा, आहे की नाही.
कासव जसं आपली इंद्रिय त्याने आवरून घेतं तसं आपण सुद्धा आपली इंद्रिय आवरता आले पाहिजेत. ते फार महत्त्वाचे आहेत. कोणकोणते इंद्रिय? पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, हे 10 इंद्रिय आहेत. आपल्याकडे 10च मानतात महाराज, कुठे कुठे 11 मानतात. आणि 11वं जर कोणतं मानलं तर ते मन हे 11वं इंद्रिय मानतात. म्हणून मन हे इंद्रिय मानतात 11वं, म्हणून 11 इंद्रिय आहेत. सगळ्यांचं जर त्यांनी महाराज मोरख्या कोण असेल, मालक जर कोण असेल तर मन हे मन आहे महाराज. हे मन जर त्यांनी परमार्थ करायचं म्हणलं तरच परमार्थ होतो. मनानं परमार्थ करायचा ठरला तरच परमार्थ होतो, नाही तर नाही होत महाराज. ते दारू पिणारे लोक असतात की नाही, त्यांना दारू सोडवण्याकरिता फार बुलढाण्याला नेतात लोक. खरंच सगळीकडे फिरून आणतात, ते सोडित नाहीत महाराज ती दारू. ते काही केलं तरी हानमार करतात, त्यांना त्यांच्या बायका जोडून काढतात, तरी पण ते ऐकत नाहीत महाराज कोणा. मग कधी सोडतात ते? जेव्हा त्यांचं मन म्हणताना नाही प्यायचे आता, मग ते सोडतात महाराज. हा महत्व खरंच. माझ्याकडे मंत्र आहे महाराज, तुम्ही सांगा त्यांना लागलंच तर. ते असे कीर्तना नाही येत ते. आता मी कसं काय त्यांच्यापर्यंत जाऊ, तुम्ही सांगा. मनानं जर कंट्रोल केलं ना की मग होत असते महाराज. मन प्रधान इंद्रिय आहे, मनाच्याच हातात आहे महाराज. मन म्हणजे वृत्ती, आणि वृत्ती धावत असते. डोळ्यांच्या माध्यमातून बाहेर जाते वृत्ती, कानांच्या माध्यमातून बाहेर जाते वृत्ती, त्वचेच्या माध्यमातून बाहेर जाते वृत्ती. वृत्तीच इंद्रियांच्या माध्यमातून त्यांनी बाहेर पडत असते. म्हणून त्यांनी महाराज ती ग्रहण करते विषयाचं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, पंच विषय आहेत. या पंच विषयांना ग्रहण करणारे त्यांनी महाराज हे इंद्रिय आहेत. या इंद्रियांच्या माध्यमातून त्यांनी महाराज विषयांना भोगलं जातं, विषय त्यांनी भोगले जातात. आणि खरं सांगू का, या इंद्रियांना विषयापासून जर बाजूला करण्याचा प्रयत्न केला ना, हो काही त्रास होतो महाराज. ज्ञानोबरायांनी ओव्या खर्च केल्या होत्या त्याच्याकरिता. ते म्हणतात का सारसाही विघडता, ओहावरुणी वत्स काढिता, का भनंग दवडिता भानियावरुणी, का माये पुढुनी बाळक, काळे नेता एकुलते एक, का होय उदक तुट. हे का बराच वेळा घातलं मी मध्ये, असेल का नसेल ओवीत मला आठवत नाही. माये पुढुनी बाळक, काळे नेता एकुलते एक, काय का होय उदक, होय का उदक तुटता मीना. मीन म्हणजे मासा. म्हणजे त्यांनी एकावर चढ एक उदाहरणं दिले महाराज. म्हणजे सारस नावाचा पक्षी इकडच्या टोकाला त्याची मादी राहते, तो तिकडं नदीच्या पलीकडच्या काठावर राहतो. रात्र असते, ओरडतात, एकमेकाला हाका मारतात, हात तिकडं जातो ती इकडं जाते, रातभर असं चालूच राहतं. पण मग किती वेळ चालेल? सूर्योदय होईपर्यंत. सूर्योदय झाला एकमेकाला दिसले की थांबले, त्यांचा वियोग थांबला. सारसाही विघडता, उहावरुणी वत्स काढिता. धार काढायच्या वेळेला शहाणा शेतकरी आधी वासरू सोडतो, मग त्या वासराला पाहून गाय पान्हा सोडते. मग पान्हा सोडल्यानंतर त्यांनी चांगली पान्हवली असं पाहिलं की त्याला आकळून धरतं. मग ते वासरू हंबा करतं मोठ्याने, त्याला ती प्यायला देत नाही लवकर, आधी धार काढून घेतं, मग उरलेलं त्याला त्या प्यायला असते महाराज. उरलेलं कोण भेटतं ना त्याला, म्हणजे त्याचा वियोग कधीतरी संपतो. उहावरुणी वत्स काढिता, का भनंग दवडिता. भनंग म्हणजे भिकारी, आणि भान म्हणजे जेवणाचं ताट. भिकारी जेवणाच्या ताटावर बसला आणि पक्वांना आता खायचे, लाळ घोटायला लागला. आता जेवायचं इतक्यात मला घ्या, पत्रिका आहे तुला, आमंत्रण आहे तुला, नाही म्हणलं उठ माग, आमचे ठरलेले ताट आहेत उठ. भिकारी ताटावरून उठवून दिला. किती त्रास झाला असेल त्याला. जरी त्रास झाला तरी दुसऱ्या माणसाने पाहिलं त्रास होतोय त्याला, त्यानं बिचाऱ्याने जीव घातलं, त्याचा दुःख कमी झालं. माये पुढून बाळक, काळे नेता एकुलते एक. एकुलते एक लेकरू झालं 50 वर्षाच्या वयात आईला, आणि ते काळाने उचलून नेलं महाराज. फार दुःख आहे की नाही महाराज, पण म्हणले तिची होती वाढ झालेली आहे, तिला दुसरं होईल. तिला झालं की तिचं दुःख गेलं. पण त्याच्या पुढचं सांगितलं का होय उदक तुटता मीना. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर तो जगूच शकत नाही, त्याला ते पाणी म्हणजे त्यांनी फार महत्त्वाचं आहे महाराज. तसं त्यांनी महाराज विषयांना, इंद्रियांना विषयापासून दूर काढताना एवढ्या वेदना होतात. म्हणून त्यांनी महाराज इंद्रिय फार कठीण आहेत आवरणं, फार सोपं नाही महाराज. ते डोळे आवरणं फार कठीण आहे. नको म्हणलं का मुद्दाम पाहतात. तुम्ही पोरांना म्हणा हे करू नको, ते मुद्दाम करतात. असं मुद्दाम करणारे पोरं असले की ज्ञानेश्वरी घरात न्यायची वर ठेवायची, याला हात लावू नको, अजिबात हात लावू नको, असं ते आपोआप असतील महाराज. खरंच नको म्हणलं की करतात महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. ज्ञानेश्वरीच वाचायला लागतील पोरं. नको अरे याच्यात चांगलं नसते वाचलेलं असं म्हणलं घ्या मी वाचणार. एका ऋषींची बायको होती कोणती तरी, ती मला असं करून मी करणार. आपल्या घरी पाहुणे यायचे, हे बघ पिठला नाही मी पुरणाची पोळी करणार. मग तिला पुरणाची पोळी करायची असली, करायला लावायची असली की मग सांगायचं पिठलं भाकरी कर, मग ती पुरणाची पोळीच करणार. असं उलटं सांगावं लागते. घरोघर असते बऱ्याच वेळेला असं, म्हणून असं उलटं द्यावं. डोळ्यांना सांगितलं हे करू नको, डोळे ऐकत नाहीत, फार कठीण आहेत, इंद्रिय आहेत महाराज. कानांना सांगितलं हे ऐकू नकोस, कान ऐकण्याकरिता जातात. जीभ तर फारच वाईट असते महाराज, 2 कामं करते, खाते पण आणि बोलते पण. हे खाऊ नको म्हणलं की खातेच, आणि बोलू नको म्हणलं की बोलतेच. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. हे सगळे इंद्रिय आहेत महाराज, फार कठीण आहेत.
आणि 10 वाटांनी पळतात. याला 10 वाटा आहेत. सगळ्या वाटांनी त्यांनी पळायचा कार्यक्रम इंद्रियांचा सुरूच आहे महाराज. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने त्या इंद्रियरूपी गायी आहेत आणि देवाबरोबर खेळायचं आहे. मग देवाबरोबर खेळायला लागलं की ह्या इंद्रियाने त्यांनी डोकं वर काढायचं आणि विषयाच्या दिशेनं पळायचं. मग इंद्रिय जर त्यांनी विषयाच्या दिशेनं पळायला लागले की मग मात्र त्यांनी देवाच्या खेळण्यातलं चित्त दूर जातं आणि ते दूर गेल्यानंतर त्यांनी खेळ मोडकळीला येतो. मग काय केलं पाहिजे? भगवंताच्या लक्षात आलं, तू आलास खेळायला, फार शहाणपणानं आलास, मोठेपणानं त्यांनी आलास आणि आल्यानंतर तुझी ती गाय त्यांनी ओढाळ तिकडे जाते, तिकडे गेली की तू तिच्या मागे जातो. मग खेळाचा त्यांनी घोटाळा होतो. म्हणून त्यांनी ह्या ज्या ओढाळ तुझ्या गायी आहेत की नाही, त्या सगळ्या गायी त्यांनी फार त्रास, सगळ्या लोकांना त्रास देतात. म्हणून हे गोपाळा, तुझ्या त्या गायी त्यांनी आमच्यामध्ये आणू नकोस, तू येऊ देऊ नकोस, हा महत्त्वाचा विचार आहे. भगवंतानं खणकून त्याला सांगून टाकलं महाराज. नको आम्हास वे गोपाळ, 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 नको आम्हास वे गोपाळ. ओढाळा तुझ्या गाई, ओढाळा तुझ्या गाई, कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे त्यांच्या लागे. ओढाळा तुझ्या गाई, ओढाळा तुझ्या गाई, कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे त्यांच्या लागे, कोण धावे त्यांच्या लागे. नको आम्हा सवे गोपाळा, येऊ ओढाळा तुझ्या गायी, तुझ्या ओढाळ गायी आमच्याबरोबर येऊ देऊ नकोस. त्या गायी त्यांनी आल्या की आमचं दुसरीकडे चित्त लागत नाही, खेळ मोडून जातो. जीवनमुक्त होऊन जर भगवंताच्या छंदात खेळायचं असेल, जीवनमुक्तीचा आनंद जर त्यांनी घ्यायचा असेल तर वेगळं राहावं लागेल या या संसारापासून. सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा, असे प्रमाण आहेत की नाही महाराज. सांगते तुम्हा वेगळं याचा असं त्यांनी भारूड म्हणायला लागलं, असे त्यांनी प्रमाण म्हणायला लोकांना वाटतं हे संसारातून बाजूला. तसं नाही ते. ती काय सुनबाई त्यांनी नवऱ्याचे कान भरते आणि सांगते तुम्हा वेगळं निघान, म्हणजे असं त्याचा अर्थ नाही. सांगते तुम्हा वेगळं निघा, संसारापासून वेगळं निघा आणि वेगळं होऊन संसाराकडे बघा. हा कसा संसार आहे, असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे, असं वेगळं होऊन पाहिल्याशिवाय दिसणारच नाही महाराज. हा त्यातला भाव आहे. मग खेळायत जर असेल तर कसं खेळलं पाहिजे? ऐक खेळया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळले रे. खेळच खेळायचा आहे ना महाराज. मग त्याच्याकरिता अनेक प्रमाणे बामणाचे पोर एक खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. हे सगळे प्रमाण त्याच्यातच आहेत महाराज. आणि फार खेळणारे लोकांचे नाव घेतले. चौतोंड्याचा पोर एक नाऱ्या भाला, आता काय करू, चौतोंड्या म्हणजे ब्रह्मदेव आणि नाऱ्या म्हणजे नारदजी महाराज. आणि भाला चांगला म्हणे, फार खेळ खेळला. काय केलं, भांडणच लावून दिले. गंगा गौरी दोघी भांडवी, संभ्याशी धाडले वना. अरे सोमवार आहे आज, श्रावणी सोमवार, आणि संभ्या गेला वनाला. संभ्या म्हणजे भगवान शंकर, संभ्याशी धाडले वना रे. असं तर खेळच खेळणारे महाराज असे अनेक आहेत. पण हा त्यांनी महाराज खेळणारा यादवाचा पोर एक गोप्या भाला, फार खेळ खेळला आणि शेवटी खेळाची मोडून गेला रे. हा खेळ मोडून जाणार आहे. ऐक खेळया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळ रे. असं खेळ जर खेळायचा असेल अनसूट पण सूट होऊन त्यांनी खेळ खेळलं पाहिजे. म्हणजे जीवनमुक्त होऊन त्यांनी खेळ खेळलं पाहिजे. या इंद्रियांना आवरून घेतलं पाहिजे. म्हणून ह्या तुझ्या ज्या गायी आहेत ना गोपाळा, त्या फार ओढाळा आहेत. त्या आमच्यामध्ये येऊ देऊ नकोस. का बरं? त्या जर आमच्यात आल्याने इकडे इकडे फिरायला लागल्या, आमच्या गाया पण त्यांच्या मागे निघून जातात. मग त्यांच्याच मागे फिरावं लागतं. कोणी धावं त्यांच्या निमित्तानं, त्यांच्या मागे मागे त्यांनी कसं काय पळायचं आणि त्यांच्या निमित्तानं त्यांनी धावायचं आणि येरधारी घालीत बसायचं कोणी शिकवलं महाराज? कोण धावे त्यांच्या संगी, कोण धावे त्यांच्या संगी, कोण धावे त्याच्या लागी, कोण धावे त्याच्या लागे. मागे मागे येर
धारी मागे मागे धारी कोण धावे त्यांच्या मागे कोण धावे त्यांच्या मागे धारी बरोबर पोरं शोधून आणता तुम्ही. तुम्हाला कुठं सापडतात काय माहिती आहे. खरंच छान चांगली गोष्ट आहे. ती चांगली गोष्ट त्यांना म्हणायचं मला काय खरं सांगतो मला तिने सारखेच आहेत. तुमचे त्याच्यात मिसळले महाराज चांगली गोष्ट आहे. कशा करता त्यांचेच आहेत सगळे. ते कशा करता मी सांगतो तुम्हाला. आम्हाला रोज गाणारे सापडतात, सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम सापडतात. पण ते आमच्यात मिसळत नाहीत महाराज. त्यांच्याच गाय आम्हाला वळाव्या लागतात. खरंच ना. ते आशोभे राहतात कधी कधी. प्रमाण आलं तरी म्हणत नाहीत. मग डोळ्यात डोळे घाले वर पाहणारच नाहीत महाराज ते. जसं काय श्रद्धांजली द्यायला आले आशोभे राहतात. हा ना खरंच ना महाराज. काय सांगाय अहो ते कधी उत्स्फूर्त होतच नाही. त्यांना असं वाटतच नाही आपण कधी त्यांनी गाव त्या काय अभिमान असतो कोणत्या प्रकारचा समजतच नाही महाराज. ते का ऐकणारे असले पाहिजेत. त्यांना त्याच्यात रस वाटला पाहिजे, फार आनंद वाटला पाहिजे आणि त्या प्रेमानं ते म्हणले पाहिजेत महाराज. फार चांगलं वाटतं. असू द्या असे जिथं मला सापडतात ना मी वा हनुमान बाबा शिष्य आहेत. चांगली गोष्ट आहे. आनंद आहे. आम्हाला त्यांच्याकडे जाण्याचं आमंत्रण असतं. पण आमचं दुर्भाग्य आहे की तिथं काय काय 1-2 वेळा कीर्तन केलं होतं तिथं. पण परत ते 13-13 तास पूजा करतात होते बाबा. एवढे त्यांनी पूजा करतात. देवा करतात जन्माला आलेत ते आणि देवाचेच झाले, दुसऱ्या कोणाचेच नाहीत ते. असू द्या. म्हणून त्यांनी फार गोड चांगलं वाटलं मला. भगवंताकरताच ही जर सेवा केली तर चांगलं वाटतं. दर कीर्तनात कुठं मला सापडले ना असे म्हणणारे की मी आवर्जून त्यांचा विषय काढतो आणि उगं त्यांचं कौतुक करायचं त्यांना फुगून द्या करता मला चांगलं म्हणावं म्हणून नाही. फक्त त्यांना एक संदेश देण्याकरिता मी बोलत असतो. काय संदेश द्यायचा असतो. त्यांच्याकडे फार चांगला गुण देवानं दिला. ते रिझवू शकतात देवाला रिझवू शकतात. म्हणून त्यांनी मला काय रिझवता आणि यांना काय रिझवता. तुमच्याकडे जर गुण आहेत ना भगवंताला रिझवा, प्रसन्न होईल महाराज. जन्म सार्थकी लागेल. खरंच त्याला रिझवण्याकरता. तुमचं हे वाजवणं जर त्याच्याकरिता असलं कुडकुड 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 वाजायला लागले की देवसुद्धा कुडकुड कुडकुड नाचायला लागेल. पितांगर गळूच तर नाचेल महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. मला बोलता येत आहे ना. मी माझ्या देवाला मी गृहीत धरलेला आहे. तुम्ही एवढे किती माणसं मी काही मोजले नाहीत. पण तुम्ही जेवढे तुमची संख्या असेल त्याच्यात माझा एक वाढवा आहेच. तो उभाच आहे माझ्याजवळ. तो बसत पण नाही कीर्तनात महाराज. मला आता मी आजारी होतो. कोणतरी म्हणलं बसून कीर्तन करा. मला नाही कीर्तन करणार बसून. आता हे करतात त्यांचं देवावर अधिकार आहे. मला म्हणायचं नाही काही. पण बसणार नाही मी. का बरं बसणार. तो उभा राहतो मी कसं काय बसू असं त्यांनी भाव आहे. ज्या टायमाला पार नको होऊन जाईल त्या टायमाला त्याला म्हणाल भाऊ आता तू पण बस माझ्या पुढं. मी बसतो तू पण बस. सरळ गोष्ट. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण त्यांनी तो आहेच. मी गृहीत धरलेला तो आहेच महाराज. आणि माझं बोलणं सगळंचे सगळं ऐकतोय. आतून ऐकतोय, बाहेरून ऐकतोय. सगळं त्याला कळतं. आणि मी त्याच्यासमोर त्यांनी त्याच्या साक्षीने बोलतोय. माझा भाव आहे. तुमच्या पोटात तसेच भाव ठेवा म्हणजे ती कारणी लागेल. तेवढ्याकरताच एवढा वेळ तुमचा घेतला. म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गायी त्यांनी धावतात पळतात. त्यांनी इंद्रिय आवरता येत नाहीत. कीर्तन ऐकत असताना हे पण लक्षात ठेवायचं की आपल्यासुद्धा गायी ओढाळा आहेत. फार ओढाळा आहेत. डोळे नाही म्हणलं तरी पाहतील महाराज ते. नको म्हणलं तर जास्त पाहतात. नको ऐकू म्हणलं की जास्त ऐकतात. नको जाऊ तिकडं म्हणलं की मुद्दाम त्यांनी महाराज इंद्रिय ते करण्याकरिता निघतात. कधी कधी प्रयोग केला पाहिजे इंद्रियांना आवरण्याचा की नकाच जाऊ तुम्ही. आता जे होईल ते होईल बघू काय होतं ते. फार इंद्रियांनी त्रास द्यायला सुरुवात केली की म्हणूनच टाका इंद्रियांना. नकोच जाऊ तिकडं. जाऊ दे जे होईल ते पाहूच आता. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून आकळलं पाहिजे. कोणी त्यांच्या मागं फिरावं. त्यांच्या मागं फिरायचं नाही. त्या फिरण्यामुळे यरधारा घालावं लागतात. देव जर सुटला आणि देवाला सोडून त्यांनी इंद्रियांच्याच मागे पळायला लागले तर जन्ममरणाच्या यरधारा घालावं लागणार नाहीत का महाराज. म्हणून कोण धावे त्यांच्या लागे. त्यांच्या निमित्तानं कोणी पळावं. का बरं त्यांनी महाराज मागे मागे यरधारी त्यांनी पडतात. हा महत्त्वाचा विचार आहे. बरं त्या सगळ्या गाय काय अशा एकाच दिशेनं जातात असं नाही. त्या तुमच्या सगळ्या पांगलेल्या गायी ओढाळ झालेल्या एक इकडे जाते 10 दिशानं त्यांनी महाराज धावतात. अशी धावपळ त्यांची होते. आणि एका जागेवर त्यांनी कधी बसत नाहीत. आणि 10 दिशांना धावतात म्हणजे
एका माणसानं कुठं कुठं जावं म्हणून सगळ्या खेळाचा सगळा दिवस त्याच्यात खराब होऊन जातो. सगळीकडे त्याने महाराज त्या गायी पांगतात आणि त्यांना शोधायला जावं लागतं. महाराज वर्णन करून सांगतात, न बैसती एके ठाई, एका जागेवर बसत नाहीत. मग धावती दाही, 10 वाटाने त्यांनी डोळ्यांच्या वाटाने धावतात, कानाच्या वाट्याने धावतात, जिभेच्या वाट्याने धावतात. हे सगळे इंद्रियच आहेत. या सगळ्या वाटांनी अशा पद्धतीने ते धावतात. म्हणून तुमच्या त्या गायी आमच्यात येऊ देऊ नका असं देवानं सांगितलं. मग मात्र ते गोपाळ थोडे काकुळते आले, म्हणे देवा असं करू नकोस रे, या गायींमुळं त्यांनी तू आम्हाला ढकलून देशील. का बरं होतं माहिती आहे की या सगळ्या गायी असं का करतात? सगळ्याच गायी खराब असतात असं नाही. त्या सगळ्या गायी त्यांनी एका गायीमुळे त्यांनी बिघडतात. आणि ती गाय जर कोणती असेल तर ती मनरूपी गाय आहे. ती मनेरी तिचं नाव आहे, मनेरी. तिनं जर कृपा केली तर हे सगळं करता येतं. मनुराजा एक देहपुरी, असे नांद तू त्यासे दोघी नारी, पुत्र पौत्र सहोदर भारी, त्याने कृपा केली आम्हावरी गा, मनोने आलो या देशा, नाहीतरी होतो हिंडत दिशा. असं त्यांनी महाराज वर्णन आहे. मन राजा आहे, मनरूपी हा राजाच आहे महाराज. तो फार चंचल आहे, बहु चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. त्या मनाकरता स्पेशल अर्जुनानं प्रश्न विचारला महाराज. चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरेव सुदुष्करम. म्हणून त्यांनी वायूची मोठ, वाऱ्याची मोठ घालता येईल पण मन आवरता येत नाही. देवा काय केलं पाहिजे? महत्त्वाचा मुद्दा आहे. देवानं काय सांगितलं ते पाहूया आणि लगेच पुढे जाऊया. देव म्हणलं, हे बघ, तुला मन जर आवडायचं असेल ना तर मनानं माझा भक्तो, मन मनाभव मत भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैशिष्य सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तू मनच मी करून टाक, माझ्या ठिकाणी मन लाव. या मनाची एक गोष्ट फार चांगली, या मनाची एक निके, जे देखील या गोडीच्या ठाई सोके. एवढंच पाठ करून ठेवलंय मी. मग पुढचं येत नाही मला, ते आठवत नाही असं आहे. म्हणून त्यांनी या मनाची एक निके, या मनाचं एक फार चांगलं आहे. काय? जे देखील या गोडीच्या ठाई सोके. मनाला जिथं गोडी लागते मन तेच करीत राहतं महाराज. तुका म्हणे मन उत्तरी भवसिंधू, मन करी बंधू 84चा, गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. किती मनाचे प्रमाण सांगू? मनो मधु करो मेघो मानिनी मदो मदनो मरुत बा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचला. चंचलांमध्ये सगळ्यात चंचल जर कोण असेल तर मन हे चंचल आहे. म्हणून मनरूपी गाय आहे आणि सगळ्या इंद्रियांची प्रधान आहे. ही मनरूपी गाय जर आवडता आली तर बाकीचं सगळं जग आवडता येतं महाराज. म्हणून त्यांनी मना सज्जना भक्ती पंथेची जावे. असं आहे ना सगळं. काय म्हणतात त्याला? मनाचे श्लोक आहे की नाही? सगळं मनावरच रामदास स्वामींनी लिहिलं महाराज. मनाचे श्लोक आहेत महाराज. म्हणून मनाला उपदेश केला पाहिजे. म्हणून त्यांनी मन जर ताब्यात राहिलं तर मग पण कशानं ताब्यात राहीन? ते भगवंतानं जर ताब्यात ठेवलं तर राहीन. म्हणून त्यांनी देवाला विनंती करावी, देवा हे मन मला आवडता येत नाही, मला सगळं आवडता येतं पण मन आवडता येत नाही. फार चांगला स्वयंपाक झालेला असला आणि तो जर त्यांनी महाराज पोटभर खाल्लेला असलं आणि तरी एखादी इडली जर वाढवा आणलीच, घेता का? फार पोट भरलं हो, नकोच आता. पण त्याची ती नको म्हणणारे माणसंसुद्धा बऱ्याच प्रकारचे असतात. खरंच ना, म्हणजे खरोखर नको म्हणणारे ना असे ताटावर पालथे पडतात, नकोच असं म्हणतात ते. पण ते असं थोडं वाव असतो ना ज्याच्यामध्ये नको म्हणण्यामध्ये, मग ते नको 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 हात इकडे घेत आहे, नको नको म्हणते म्हणजे टाक म्हणते. हे काय आहे? हे मन न आवडण्याचं खरं आहे की नाही महाराज? हे सगळ्यांच्या अनुभवातलं सांगतो मी तुम्हाला. हे मन न आवडण्याचं लक्षण आहे. म्हणून मन आवडत नाही. एखादी गोळी जास्त खाईन पण एक गुलाबजाम खाईनच. का बरं? मन आवडत नाही म्हणून. हा महत्त्वाचा विचार आहे. तुम्हाला नाही म्हणत बाबा मी काय, तुम्ही कशाला मनावर ओढून घेता? मला माहितीच असं द्या. अहो तुम्ही ऐकता माझ्यासमोर बसून, माझं मोठं भाग्य आहे माय बाप. असू द्या. म्हणून हे आपलं गंमत चालली. सगळे शुगरवाली बरेच आहे त्याच्यात. यादी जर काढली तर निम्मे अर्धी निघतील महाराज याच्यात. सगळ्याला शुगर आहे. मन आवडत नाही महाराज. खावंच वाटतंय, पाहावंच वाटतंय, राहावंच वाटतंय. मन रूपी गाय मोठी कठीण आहे देवा. तू जर त्यांनी ही मनेरी राखलीस ना की मग बाकीच्या आम्ही आमच्या पाहून घेऊ. म्हणून तू तेवढी राख, भगवंताकडे विनंती. तुका म्हणे राख म्हणे रे, तुका म्हणे तो राख म्हणे रे, तुका म्हणे तो राख म्हणे रे, तुका म्हणे तो
मागे येरधारी मी पूर्ण करून घेतला हा तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणो हे देवा तू मनेरी नावाची गाय टाकणे राख म्हणजे मन टाकणे तू सांभाळ बाकीचे इंद्रियांना आम्ही आवरू आम्ही त्यांचं काय करायचं ते पाहून घेऊ म्हणून ती आम्हाला आवरत नाही तू त्याने आवरतीला घाल हा त्यातला भाव आहे भगवंताने त्याने महाराज अशा पद्धतीने सर्व गोपाळांना आपलंसं करून घेतलं त्यांचे सगळेची सगळी इंद्रिय भगवंताच्या दिशेने लागले माझ्या इंद्रियाशी लागले भांडण म्हणतील कान रसना झाली करती तळमळ हस्तपाद भाळ नेत्राशी दुकाळ पडला थोर याचा अर्थ काय होतो सगळ्या इंद्रियांना एकाच वेळेला भगवंताची आस लागली डोळ्यांना देव पाहावा वाटायला लागला कानांना देव ऐकावा वाटायला लागला नाकानं त्याचा वक्षस्थळावरच्या तुळशीचा गंध घ्यावा वाटायला तोंडानं त्याचं भजन करावं असं वाटलं हातानं त्याला आलिंगन द्यावं असं वाटलं कपाळ त्याच्या चरणावर घासावं असं वाटलं सगळे इंद्रिय देवाच्या जवळ जमा झाले आणि मग त्याने महाराज ते शांत झाले कशामुळे झालं असेल मनाला त्याचा छंद लागला म्हणून म्हणून काय झालं पाहिजे मनाला माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद गोविंद गोविंद मना लागल्या छंद मग गोविंद ते काया वेदना ही देवा तया अशी अवस्थाच गोपाळांना तयार झाली मन गोविंदाच्या ठिकाणी रमलं आणि मग मात्र त्याने महाराज जीवन कर्तार्थ झालं मग भगवंतानं सगळ्या गोपाळांबरोबर खेळायला सुरुवात केली सर्वजण त्यांनी विलक्षण पद्धतीनं त्यांनी महाराज जीव तोडून खेळले खेळून खेळून सर्वजण त्यांनी दमले फार भूक लागली देवा काहीतरी खायला दे 12:20 झाले पोटात भुकेचा डोम झाला खायला दे म्हणलं की भगवान म्हणलं ठीक आहे खडकावर जाऊन बसला सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं पानांचं द्रोण तयार केलं सगळ्यांच्या शुदोरे एकत्र केल्या त्याचा काला तयार केला आणि तो काला स्वतःच्या हातानं गोपाळांना भरू लागला भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात हरी अभिभ्रदवेनुम जठर पटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसर हो हासे नर्म विस्वई स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुक बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय भगवंतानं काला केला सगळे गोपाळ संतुष्ट झाले हा प्रसंग इथपर्यंतच सांगायचा असतो आपण त्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत म्हणून त्यांनी या अभंगाचं मोडकं तोडकं चिंतन करायचा प्रयत्न केला आणि भगवान त्यांनी गोपाळांना काला खाऊ घालतोय त्या मुद्द्यापर्यंत आपण आलेलो आहोत काला दोघांमध्ये होतो देव आणि भक्तांमध्ये कीर्तना देव उभाच असतो भक्तांची आवश्यकता असते कोण्या भक्तांबरोबर काला करतो भगवान निक्या वैष्णवांबरोबर करतो निक्य वैष्णव जर कोण असतील तर ते ज्ञानोबर आहेत तो कोबर आहेत मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला हनुमंतरायांची सेवा करण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद साऊंड सिस्टीम सहज आहे मला चांगलं बोलता आलं त्यांचे धन्यवाद करतो पंचकृषीतून भाविक उपस्थित आहेत श्रद्धेनं श्रवण करत आहेत सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद करतो महाराज मंडळी समोर बसले आहेत मोठ्या मनानं श्रवण करत आहेत त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या आणि सर्वांना नमस्कार करून थांबतो यानंतर जय विठ्ठल होईल काल्याचे 2 अभंग होतील दहीहंडी फोडली जाईल समारोपाचा अभंग होईल आरती होईल सूचना होतील मग आपण थांबायचं आहे बरोबर हे विठ्ठल जय जय विठ्ठल